नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। न परो संविलोमा न परो संकथाकथम् अत्तनो व अवेक्षेहि कथानि अकथानि च। दुसऱ्यांनी काय केले, दुसऱ्यांनी काय नाही केले, दुसऱ्यांनी काय करायला पाहिजे असा विचार करून आपलं मानवी जीवन वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः काय केले हे न संपणारा सनातन सुविचार करून आपलं मानवी जीवन सफल बनवलं पाहिजे हे ज्या सुगताने सांगितलं, ज्या तथागताने शिकविलं ते शास्ता शाक्य महामुनी राजा तथागत सम्यक संबुद्धाला त्रिवार अभिवादन करतो। भगवंताचा सद्धम्म, भगवंताचा आर्य श्रावक संघ भिक्खू संघाला शाक्य महामुनी राजा तथागत सम्यक संबुद्धाला त्रिवार अभिवादन करतो। भगवंताचा सद्धम्म, भगवंताचा आर्य श्रावक संघ भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच आपल्यावरील सारे विघ्न टळाले, स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना बहाल झाले, आपणा सर्वांचे सुख करता आणि दुःख हरता जे आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। संपूर्ण भारतात नव्हे, ज्या ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाचा सद्धम्म आहे, जिथे भिक्खू संघाची स्थापना झाली आहे, त्या सगळ्याच देशांमध्ये ज्यांना चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ओळखल्या जातं असे पूज्य भदंत आनंद कौशल्यांजी यांच्या या जन्मदिवसाच्या अनुषंगाने पूज्य बुद्धघोषजी थेरा यांनी आज ही 14वी बौद्ध धम्म परिषद आयोजित करून विशेष रूपाने सन्माननीय अध्यक्ष म्हणून पूज्य ज्ञानज्योतिजी महाथेरा यांना आमंत्रित करून एक पुण्य अर्जित केलं। तर तशा मोठ्या भक्तीजीला त्रिवार अभिवादन करून संपूर्ण पूज्य भिक्खू संघ, त्याचबरोबर सहब्रह्मचारी, आर्याजी, या कार्यक्रमाचे सारे आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो तथा अदृश्य देवतांनो, उपासक उपासिकांनो, सकाळी आल्यापासून माझ्या अगोदर काही 1-2 प्रवचन झाले माहित नाही, पण मी आल्यापासून प्रत्येक भंतेचं प्रवचन एकाग्र चित्ताने ऐकलं। तुम्ही एखादं छोटं मोठं काम प्रवचन करता करता जर फार आवश्यक असेल तर ते करत असलं तरी तुम्ही प्रवचन ऐकण्याची सवय 2-2 कामं पुढं 3-3 कामं भगवान तथागत सम्यक संबुद्ध एकदाच 10 कामं करू शकत होते। ते तथागताशिवाय कोणाला जमणार नाही, तसा आपण प्रयत्न करू नाही, परंतु जरी काही छोटं मोठं काम असेल सेवेचं
तरी आपले कान भिक्षू संघाकडे असले पाहिजे. मगाशी मी भोजन करत होतो तरी मी पूज्य भंतेजींचा संपूर्ण उपदेश ऐकला आणि मी बुद्धगुरू भंतेजींचे विशेष आणखी आभार धन्यवाद की डॉक्टर मदन आनंद कौशल्यजींचा यथाभूत जसा आहे तसा खरा इतिहास मला असं वाटतं नागपूरचे पूज्य बोधिरत्न भंतेजी शिवाय कोणी सांगू शकणार नाही. कारण त्यातल्या अनेक गोष्टी आमच्या वाचण्यात आल्या, काही गोष्टी साक्षीदार आहेत. त्यात तो एक प्रसंग त्यांनी सांगितला तर मी प्रत्यक्ष पूज्य गोयंका गुरुजी यांना मी स्वतः 4 वेळेस भेटलो. त्यातला एक तसाच्या तसा प्रसंग भंतेजीने सांगितला तेव्हा मी साधुवाद दिला. त्यातला आणखी दुसरा एक प्रसंग सुद्धा त्यांनी सांगितला. डॉक्टर गायकवाड साहेबांनी जी धम्म परिषद महाराष्ट्रात सर्वात अगोदर केली त्या ठिकाणी लॉर्ड आबाद आमचे भंतेजी असतील, मदनदान कौशल्यांचे असतील, तिथं सुद्धा पूज्य गोयंका गुरुजी त्या परिषदेला आले होते. म्हणजे हा इतिहास हा ठेवा आणि भंतेजीची मांडण्याची ती सुंदर अशी पद्धत निश्चित स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी एकाग्र चित्ताने ऐकलीच आहे. त्यानंतर दुसरे 2 भंतेजी, त्यानंतर मोठे भंतेजी इंदवंशजी महाथेरा बाबासाहेबांनी ज्या थेर परंपरेचा फार मोठा सन्मानाने आदर करून स्वतः दीक्षा घेऊन आपल्या सगळ्यांना दीक्षा घेतल्यानंतर कसं आचरण करायचं यासाठी ज्या 22 स्मृती दिल्या त्याच परंपरेतून पूज्य चंद्रमणीजी महाथेरा यांच्या शिष्यांचे शिष्य पूज्य इंदवंशजी महाथेरा यांनी सुंदर उपदेश केला. उपासक आणि उपासिकांनो, अनेक भिक्षू नीट असं प्रशिक्षण घेतलेले आहेत, काही भिक्षू प्रशिक्षण घेत आहेत. मगाशी आमचे सुमन श्री भंतेजी बोलत होते. सुव्यवस्थित पद्धतीने त्यांनी 4 विषारी सापांपासून तर भगवान बुद्धाच्या 37 बोधिपाक्षीय धर्मामधील 4 रिद्धिपादापर्यंतच्या प्रयत्नाबद्दल आणि अष्टांगिक मार्गावर वळून त्या उपमात्मक सुंदर असा उपदेश केला. अनेक जणांना तो व्यवस्थित कळला, काही जणांना तो अनुभूतीच्या बलावर सुद्धा कळला. हे निश्चित सांगता येईल. कोणाला कळला नाही असं मला वाटतंय असं कोणी नसेल, बहुतेक तो सगळ्यांनाच कळला असेल. जेव्हा नवखे आमच्या सोबत काही भिक्षू राहत होते तेव्हा मी भंतेजीला म्हणता म्हटलं की सुमनश्री भंतेजीला मी अगोदर लहानपणापासून ओळखतो. म्हटलं बघा प्रशिक्षणाचा हा कसा प्रभाव आहे की ते थायलंडला गेले, थोडं प्रशिक्षण घेऊन आले तर प्रशिक्षणामुळे माणूस कसा व्यवस्थित बनतो, सांगण्याची पद्धत किंवा हे सगळ्या गोष्टीची कशी त्याला नीट मांडणी करता येते हे काम श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये, म्यानमारमध्ये म्हणजे ब्रह्मदेशामध्ये आजही करतात. तिथल्या भिक्षूंना लहानपणी 7 वर्षामध्ये त्या फुलाला, त्या मानवी रूपी फुलाला वाजत गाजत बौद्ध विहारामध्ये घेऊन जातात. बांगलामध्ये तर अधिक वेगळी परंपरा आहे की त्यांनी वाजत गाजत नेऊन आपलं मूल त्या भिक्खू संघाकडे दान देऊन म्हणतात, म्हणते हे मानवी रूपी फूल आम्ही तुमच्या हवाली करत आहे, आता याला तुम्ही कसं सुगंधित बनवायचं ते तुम्ही ठरवा आणि याचं संगोपन आणि अनेक भिक्षूंचं संगोपन करण्यासाठी आम्ही विहाराला 5 एकर जमीन दान देतो, आम्ही 10 देतो, 50 देतो, 100 एकर जमीन विहाराला मायबाप दान देतात आणि पोरही दान देतात. आपल्याकडे विहाराला आपले स्वतःची जमीन दान तर देणं सोडा, विहाराच्या बाजूला जर कोणाचं घर असेल तर तिथूनच विटा नेणारे लोक खूप पाहिलेले आहेत. तिथूनच नेतात विटा राहते. आमच्या विहारातून एक म्हातारी रोज त्या लुगड्याच्या घोळात 2-2 विटा न्यायची. मी एक दिवस 2-4 टोपले नेऊनच घातले म्हणजे काढून टाकून तुम्ही कशा रोज नेता म्हणलं, विहारूनच घालतो. म्हणजे किती सुंदर परंपरा त्यांनी शिकली. म्हणून त्यांना जर आपण विचारलं का हे तुम्ही कुठून शिकलात तर ते सरळ सांगतात की हे आम्ही तुमच्या पवित्र भूमीतून शिकलो. जेव्हा पूज्य रतनज्योतीजी महाथेरो ज्यांनी एका रस्त्यात पडलेल्या माणसाला उचललं, दवाखान्यात नेलं, तिथं डॉक्टरांनी सांगितलं की हा मनुष्य मरणार आहे, त्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात, जर कोणी दान देणारा भेटला तर वाचू शकतो. रतनज्योती भंतेजी कार्यक्रम करून विहाराकडे चालले होते. रस्त्यात पडलेल्या माणसाला दवाखान्यात घेऊन गेले आणि तिकूनच म्हणतात की याचं ऑपरेशन की तयारी करणे सुरू करो, किडनी दान देने वाला मिल गया. तर म्हणे कोण आहे, मैं हूं. तिथंच ऍडमिट झाले. तिथंच त्यांना किडनी दिली. किडनी देऊन झाल्यानंतर मग माहीत झालं की तो व्यक्ती ख्रिश्चन होता. त्यांचा भाऊ अमेरिकेमध्ये खूप मोठा डॉक्टर होता. भावाला माहीत झालं, तुरंत श्रीलंकेत आला. आप भंतेजी को मुझे मिलाव. तुरंत विहारात गेला.
बंदेजी तुम्ही माझ्या भावाला वाचवलं, हे मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. बंदेजी म्हणाले तुमचे 10 लाख रुपये उचला, कारण मी किडनी विकली नाही आहे. मला माहीतही नव्हतं की तो कोण आहे, ख्रिश्चन आहे का काय आहे. मनुष्य आहे, मनुष्य आहे, मनुष्याला मनुष्याची किडनी लागते. आता एखादं कुत्रं पडेल दिसलं त्याला न्यावं, त्यात किडनी द्यावं आपली लागत नाही, आणि दिली असं त्याला लागत नाही, त्याला काय करावं. आता मला विलेवाऱ्या द्यायची इच्छा उत्पन्न झाली, पण माझ्या दोन्ही किडन्या खड्यात झाल्या, काय करावं अवघडच झालं. द्यावं नाही म्हणून झाले का काय मला समजायला काय आलतं, मला मनात आलतं 2-3 बारे आलतं की द्यावं, पण आता मध्ये मध्ये मलाच घ्यायची गरज पडली होती, मला उलट झालं. म्हणून उपासिकांनो, त्या बंदेजींनी जेव्हा किडनी दान केली तो डॉक्टर खूप विनंती करतो कि बंदे पैसे राहू द्या. तो बोलते नहीं, अगर ऐसा हो जाएगा तो वो बेची जाएगी, तो मुझे बेचनी नहीं है, क्योंकि बोधिसत्व अपनी पारमिता पूरी करते समय 3 अंगों से करते हैं. त्यांना खूप छान हिंदी येते बंदेजीला. 3 अंगों से करते हैं. दान भी अगर करना है तो दान देते हैं, तो साधारण दान से लेकर उपदान भी करते हैं और परमत्थ भी दान करते हैं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये पृथ्वीवर जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू दान करावं लागतात, एकदाच नाही. एकदाच कशा करसान तुम्ही पृथ्वीवरल्या, असं तोंडी तर कोणी म्हणन की आजपासून पृथ्वीच्या सगळ्या वस्तू माझ्या बंदेजी दिल्या तुम्हाला, झालं का ते तुमच्या आम्हाला. आणि आम्ही जर घ्यायला गेलो तर लोक आपलंच काम आहे, कोणाची गाडी दाखवते बंदेजी ही गाडी तुम्हाला ताण, निघून जायचं करून. आणि तिथं दरवाजा उघडायला गेलं तर ते माणूस पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आठवतो, म्हणजे अरे वा असं कसं काय. तर ते आपलं तर असलं पाहिजे ना द्यायला. तर पृथ्वीवरल्या सगळ्या वस्तू जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा तुमची साधारण दान पारमिता पूर्ण होते. मग तुम्ही विचार करा तुम्हाला किती जन्मग्रहण करावं लागतील की 3 अंगांनी दान पारमिता पूर्ण करत असताना फक्त बाहेरच्या वस्तू द्यायच्या सध्या बाहेरच्या. आणि जेव्हा बाहेरच्या वस्तू पूर्ण देणं होऊन जातील तेव्हा नंतर मग तुम्हाला शरीराचे पार्ट जे आहेत, जे एकापासून दुसऱ्याला लागू होतात, ते सारे पार्ट कधी ह्या जन्मात कधी त्या जन्मात द्यावं लागतात. तेव्हा ती उपपारमिता होती दानाची. आता एकाच जन्मात कशी द्यावं, एका जन्मात दोन्ही पार्ट देता येत नाही. समजा कोणाला असं वाटलं तर 1 डोळा देऊ शकतो. आता कोणाला दोन्ही डोळे द्यावा, दोन्ही किडनी द्यावा, आपण काय करावं. आता हे उलटच काम आहे का. म्हणून अनेक ज्ञानी विद्वान लोक सांगतात की तुम्हाला कपडे जर दान करायचे असेल तर तुमच्याकडे जर 100 ड्रेस असतील तर तुम्ही 50 हसी खुशीनं दान करा. तुम्हाला जर जास्त दान पारमिता उत्पन्न झाली तर तुम्ही तुमच्याकडच्या 100 ड्रेस पैकी 60, 70, 80, 90, 95, 98 ड्रेस देऊ शकता. 98च्या नंतर विचार करा की तुम्हाला 1 घरी वापरायला आणि 1 बाहेर जायला, 2 तर ठेवा. बरं लयच तुम्हाला दानाची इच्छा उत्पन्न झाली तर 99 बी द्या. 100 देणारा माणूस येणार मग काय भोंगळे येईल का. किती अवघड काम आहे. कोण शिकवलं हे कोण सांगितलं. मग सरळ आपल्याला दिगंबर पंथीय म्हणून लोक तशा प्रकारे दिगंबर पंथीय समजतील. आणि मग ते दिगंबर पंथाचा इतिहास थोडासा पूज्य ज्ञानज्योती बहादरे यांच्याकडे सर्वांगीण एक उपदेश होणारच आहे. निश्चित स्वरूपात मी काही पॉईंट ठेवणार आहे. बंदेजीकडून तशी अपेक्षा आहे की या द्वितीय बुद्ध शासनाचे कर्णधार म्हणून सध्या बाबासाहेबांची ही धुरा संपूर्ण जगामध्ये पुन्हा बौद्ध धर्म भारतातूनच जाणार आहे, हे खरं आहे. आणि भारतातूनच जर जाणार आहे तर भारतामधून पुन्हा एकदा भिक्षू हे नेतृत्व स्वीकारणार आहेत. आणि या संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र हा 1 नंबरवर राहणार आहे बौद्ध धर्माच्या प्रचारात. आणि महाराष्ट्रामध्ये 2 शहर प्रमुख राहणार आहेत म्हणतात. एक आहे नागपूर आणि दुसरा आहे औरंगाबाद. मला असं वाटतं आता 3रं पुणे करा. म्हणून मी पुन्हा येईन असं फडणवीस म्हणले होते. आता काय माहित पुन्हा येईन असं म्हणतात का काय माहित नाही. पण त्या आता पुन्हा न येण्यासाठी काय करावं लागेल ते मी पुढे सांगतो. म्हणून उपासिकांनो, ते भंतेजी जेव्हा श्रीलंकेमध्ये पहिल्यांदा मला श्रीलंकेला घेऊन चालले तेव्हा मी पहिल्यांदाच विमानात बसलो. विमानात बसल्यानंतर मला माझ्या लहानपणची आठवण आली की जेव्हा मी 4-5व्या वर्गात होतो तेव्हा माझ्या जन्मगावामध्ये बाबासाहेबांचा पुतळा होता. माझ्या वयाचे कोणीच पोरं ते पुतळा पुसत नव्हते, धुत नव्हते. पण का कुणास ठाऊक कोणत्या जन्माची पुण्याई होती ते आता समजायला लागली. पण मला ते पुतळा धुवा वाटायचा, पुसा वाटायचा. मी एकटाच पुसायचो. त्या पुतळ्याच्या बाजूला जर काडी कचरा असेल आणि अशाच काही
कुत्र्या बित्र्यांनी काही संडासविष्टा केली असेल तर मी एकटाच ती काढायचो. मला खूप छान वाटायचं. बाबासाहेबाच्या पुतळ्याची चांगली मी आडाचं विहिरीचं पाणी काढायचो, तो धुवायचो, साफ करायचो. आणि म्हणून त्या सगळ्या गावातून मी एकटाच 10वी पास झालो, बाकी सगळेच नापास झाले. हे खोटं नाही आहे, कारण हे लाईव्ह असते, माझं प्रवचन जाते त्या गावात बी जाते, तर खोटं गाव सांगत ना काही आहे का. म्हणून मी एकटाच पास झालो. आणि पास झाल्यानंतर मग मनात कुठून आलं काय आलं माहित नाही, पण बाच्या कॉलेजला जायचं म्हणून मग आम्ही औरंगाबादला आलो. पण बघा, म्हणजे एका खेड्यात जन्म झाला. माझी काही इंग्रजी बी काही चांगली नव्हती आणि अजून बी चांगली नाही, एवढं काही फसवलंही चांगली झाली का, अजून बी काही एवढी चांगली नाही. पण माझी काही इंग्रजी चांगली नव्हती. मला ऍडमिशन कसं घ्यावं काय घ्यावं हे माहित नव्हतं. पण बाच्या कॉलेजला जायचंय म्हणून मी औरंगाबादला आलो. पण मला एवढंही माहित नव्हतं की नेमकं बाचं कॉलेज कोणतं आहे. मी सरळ आंबेडकर कॉलेजलाच गेलो, कारण बाबासाहेबांचं नाव एवढं डोक्यात होतं, एवढं हृदयात होतं. मी आंबेडकर कॉलेजला गेलो. माझा एक मित्र मला म्हणे की तुला एक खरं सांगतो, तू बाबासाहेबाच्या कॉलेजला आलास ना तर तू मिलिंद कॉलेजला ऍडमिशन घे म्हणे. तर मी म्हटलं तूच घे, मी आंबेडकरला घेतो म्हणलं. म्हणजे मला एवढंही माहित नव्हतं. विचार करा, म्हणजे मला एवढंही माहित नव्हतं की बाबासाहेबांनी मिलिंद बनवलंय आणि नंतर मग त्या संस्थेनं आंबेडकर बनवलंय. म्हणजे मी नावात एवढा हे होतो. म्हणलं ते जे मिलिंद असेल तिथं तू शिक, मी मात्र बाबासाहेबांच्याच कॉलेजला शिकतो. विचार करा, जेव्हा मला ऍडमिशन घ्यायचं होतं तो ऍडमिशन फॉर्म मला एका माझ्या जन्मगावाच्या पोरांनी भरून दिला. आणि भरता भरता तो मला सांगितलं की म्हणे मी आता इथून येतो म्हणे, हे डॉक्युमेंट कंप्लीट करतो, तोपर्यंत तू एका सरांची काय कर अटेस्टेड घे म्हणे. मला अटेस्टेड म्हणजेच काय कळलं नाही. तो घाई सांगून गेला. मी तवरक तिथंच उभा राहिलो. वापस आल्याबरोबर त्याने मला विचारलं का रे अटेस्टेड केली का. तर मी म्हटलं पहिलं मला समजून सांग अटेस्टेड म्हणजे काय. तो मला म्हणे अरे त्या सरांच्या सह्या घ्यायच्यात. मी म्हणलं आतापर्यंत 100 घेतले असते, मग तसं सांग ना मराठीत म्हणलं. मग मी तेव्हापासूनच ठरवून टाकलं की असं बोलायचं की लोकांना कळलं पाहिजे. नाही तर असं काही बोलायचं लोकांना कळलंच नाही पाहिजे आणि लोकांना कळलंच नाही तर मग कसं होईल. म्हणून मी तेव्हापासून ठरवलं. आणि मग मी असंच एकदा मित्रासोबत कविता ऐकायला गेलो. मी कॉमर्सचा विद्यार्थी, माझी इच्छा नव्हती कॉमर्स घ्यायची. त्या सरांनी मला उभं राहिलेलं पाहिलं आणि दूरच ओळखलं की हे चपचप तेल लावून आलेलं पोरगं खेड्यातच असेल. कारण आम्हाला लहानपणी आमची माय तेल लावून द्यायची आणि सगळे वगळे इकडे यायचे आणि तोंडाला पावडर आणि माझा रंग काळात अशी वगळं पडलं उठून दिसायचं. त्याचे पावडर आलेले. आता काय करावं, मध्ये मध्ये मी असा आकडा बी करायचो. आणि त्याने दूरच ओळखलं की हा निश्चित आपल्या तावडीत सापडतो. म्हणून त्याने मला बोलवलं आणि मलाच ऍडमिशन देऊन टाकलं. पहा आता मला कॉमर्स म्हणजे काय हे 2-3 दिवस लागले म्हणायला. 2-3 दिवस मी कॉमर्स गावाला गेलो म्हणत. म्हणजे मित्रांनी विचारलं की ऍडमिशन कशात केलं सांगता आलं पाहिजे म्हणून. म्हणजे बघा किती कंडिशन असते. आणि मग कॉमर्सला घेतल्यानंतर पुढं चालून मग नंतर 12वी मध्ये मी फर्स्ट आलो. नंतर मग पुढे BCom बी केले, MCom केलं. एक वेगळा इतिहास आहे, ते बाबाच्या पुण्याचा आहे. म्हणून जेव्हा मी लहानपणी घरामध्ये तुटक्या फुटक्या घरामध्ये आम्ही राहणारे, मला असं वाटतंय की महाराष्ट्रातील सगळेच भिक्षू बिचारे फार गरीब परिस्थितीतून आलेले आहेत सगळेच. पण आज मात्र लॉर्ड बुद्धाचे पुत्र झाल्यामुळं लॉर्ड भिक्षू झालेत. आणि त्या लॉर्ड बुद्धाचे तुम्ही सुद्धा लॉर्ड शिष्य आहात. कारण लॉर्ड पिताचे पुत्र गरीब कसे काय शकतात. लॉर्ड बुद्ध जर आहेत तर लॉर्ड पुत्र आहेत त्यांचे सगळे, आहे की नाही. लॉर्ड बुद्धाचे पुत्र लॉर्ड असतात, आहे का नाही. आणि उपासक उपासिकांना जेव्हा जेवता कधीतरी आकाशातून आवाज आला तर आम्ही बाहेर चिंग पळायचो. जेवताच पळायचो. ते हातात जे असेल ते घेऊन पळायचो. आणि तसंच बाहेर येऊन आम्ही आकाशात पाहतो. त्याला आम्ही खटुलं म्हणायचो. तुम्ही त्याला आता विमान एरोप्लेन म्हणता, आहे का नाही. त्याला आम्ही लहानपणी खटुलं म्हणायचो. तर आम्ही ते खटुलं आकाशातून पाहायचो आणि ते एवढं लहान दिसायचं तरी पाहतच राहायचो. लय वेळपर्यंत पाहायचो. आणि सगळे आमचे पोरं त्या बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ यायचे आणि कोणी साफसफाई करत नव्हतं, पण मी साफसफाई करायचो. खटुला पाहता मी म्हणायचो बाबासाहेबांकडे पाहून की कधी ना कधी एक दिवस मी या खटुल्यात बसीन. सगळे पोरं मला हसायचे. पण आता खरं सांगतो मी जवळजवळ 250 वेळेस विमानात बसलो. एक अहंकार म्हणून तुम्हाला मी हळूहळू तिकडे नेतो की हा इतिहास कसा घडतो किंवा ही सच्चाई कशी घडते, ही अनुभूती कशी येते. म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या ऋणातून मुक्त तर होता येणार नाही, पण त्या बाबासाहेबांची अंतिम इच्छा जी आहे
ती जर पूर्ण करायची असेल तर ती जिम्मेदारी मला असं वाटतं पूज्य भिक्खू संघावर आहे आणि भिक्खू संघ ती जबाबदारी पार करू शकतो आणि त्याचं नेतृत्व मला असं वाटतंय की पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरा हे करत आहेत आणि भविष्यात करत राहतील. आपण सगळ्यांनी सर्वतोपरी त्याच्यावर अतीव श्रद्धा ठेवली पाहिजे. उपासक आणि उपासिकांनो, ज्या ज्या प्रसंगाला ज्या ज्या गोष्टीला आपल्या लक्षात आलं त्या गोष्टीला आपण तुरंत समाजापुढे पेश केलं पाहिजे आणि आपली ती श्रद्धा तशीच कायम ठेवून, जसंही मी त्या विमानात बसलो तर बसल्याबरोबर मला विमानतळावर असं रडायला येत होतं, असं रडत मी सारखं रडतच होतो आणि बसल्यानंतर पण रडतच होतो. तेव्हा त्या भंतीजीने मला प्रश्न विचारला हिंदीमध्ये, अजून पण आहेत ते खूप जास्त आता बेडवर आहेत. त्यांनी मला प्रश्न विचारला क्यों रो रहा है. तर मग मी तेव्हा त्याला सांगितलं, भंतेजी मी वाचलेलं आहे आणि मी अनुभवलेलं पण आहे की ज्या समाजाला जोहार मायबाप रात्रीचं शिलं बेसन आसन तरी द्या हो, खुळखुळ्याची काठी घेऊन ज्यांना उष्टपाष्ट मागावं लागत होतं, ज्यांना मेलेल्या मड्यावरले कपडे वापरावे लागत होते, ज्यांना जीवन जगण्यासाठी ना शेतीबाडी ना नोकरी पाणी ना व्यापार व्यवसाय नाही, काही नाही, अशा प्रकारच्या कुविचारातून आलेल्या मनुस्मृती ग्रंथाने एवढ्या प्रमाणामध्ये हे सगळे लादलं होतं. आणि एवढंच नाही तर अक्षरशः मेलेल्या जनावरांचं मांस घरामध्ये ठेवावं लागत होतं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते फुलून फुलून त्याच्यात बारीक बारीक आळ्या व्हायच्या, पर्याय नव्हता. आमचे लोक झटकून झटकून ते खात होते. अशा भयान परिस्थितीतून नरकतुल्य जीवन, पशु पक्ष्यापेक्षा प्राण्यापेक्षाही बेहत्तर जीवन जगलेले आम्ही लोक आज मी विमानातून आकाशातून स्वर्गात आलो म्हणून बाबासाहेबांचं स्मरण होत आहे, म्हणून रडत आहे. हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा ते मला तिथंच म्हणले आणि खरंच एवढं रडायला येत होतं. तेव्हा मला ते म्हटले की तू रोता क्यों है, अगर तुझे बाबा साहब के बारे में इतना स्मरण है, इतने सुख के समय में भी अगर तू बाबा साहब को याद करता है तो तू एक काम कर, जीवन भर उस बाबा साहब का जो कारवा आहे, त्यांना माहित आहे त्यांनी बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ श्रीलंकेत छापलाय, सिंहलमध्ये सगळीकडे वाटलाय. एकमेव भिक्षू आहे की ज्यांनी श्रीलंकेत बाबासाहेबांचा पुतळा बसवलाय आणि माझ्यासोबत जे आनंद मोदी भंतीजीराव त्यांच्या हस्ते उद्घाटन केले. पुतळ्याचे एकच पुतळा आहे श्रीलंकेमध्ये. काही काही लोक इकडे तिकडे चाट्या मारतात. मी सगळी श्रीलंका 16 वेळेस मी सहलेल्या लोकांना तिथे एक पुतळा बाबासाहेबांचा आहे, तो रतनज्योती महाथेरूनच बसवलेला आहे. भारतामधून आपण अनेक लोकांनी त्याचा दान पाठवलेलं आहे. तर त्या भंतीजीने मला सांगितलं की तू मरते दम तक और जन्मो जन्म तक अरहंत बनने तक ये बाबा साहब का काम करने का अधिष्ठान वचन ले, चल मैं तुझे अनुराधपूर दिखाता हूं. आणि मग त्या बोधिवृक्षाखाली जे त्या भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेलं पूज्य अरहंत महामंद्र संघमित्र, अरहंत संघमित्रा धम्माशोकांचे सुपुत्र सुपुत्री त्या बोधिवृक्षाखाली मग मला तिथं तसे ध्यान करून तसं अधिष्ठान करता आलं की नाही आपण आता जीवनभर हेच काम करू. आणि ते काम करत असताना मग तुला खूप संकट येतील. आणि खरंच आतापर्यंत माझे जवळजवळ 5 ऑपरेशन झाले. आतापर्यंत माझे जवळजवळ 5 ऑपरेशन झाले आणि जवळजवळ सगळेच ऑपरेशन असे होते की मला चांगले मरणाकडे नेत होते. आणि 2 ऑपरेशन तर मला मरणाच्या दरवाजात नाही, लगेच मरणाच्या घरातच नेलं होतं. मरण म्हणजे काय, लोक म्हणते मरणाच्या दारातून आलो. म्हणलं तुम्ही तर दारातून आलो पण आम्ही तर घरातून आलो नाही. आणि म्हणून मरणाच्या घरात गेलो. मरण म्हणजे कसं लय खतरनाक असतं. आणि म्हणून लोकांचे उपदेश सांगण्यापेक्षा म्हटलं गड्या स्वतःचे उपदेश सांगणं, स्वतःचे अनुभव सांगणं हे फार आवश्यक आहे. आणि म्हणून आता नेताच 1-2 महिन्यापूर्वी माझा डॉक्टर मला अजून सांगितलं नाही जास्त बोलायचं नका म्हणजे थोडं बोला थोडं म्हणे, पण मी बोलतो जास्त. मला माहीत झालं की प्रवचन देणं ही माझी मेडिसिन आहे, उपदेश देणं ही माझी मेडिसिन आहे. जर मी वाचन नाही केलं, जर मी ध्यान नाही केलं, जर मी भिक्खू संघाला संघदान नाही केलं आणि मी जर प्रवचन नाही दिलं तर मी लवकर मरून जाईल. आणि म्हणून हीच माझी खरी मेडिसिन आहे. बाकीचे मेडिसिन या सहज आहेत. म्हणून दवा से भी ज्यादा बुद्ध की दुआ काम करते. उपासक उपासिकांना प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं की हे सगळे शरीराचे जे छोटे मोठे आजार असतात हे आपल्याच अविद्येतून झालेल्या अनेक जन्माच्या आपल्या अधीतून झालेल्या अकुशल कर्माचाच विपाक असतो. आणि म्हणून आपण निश्चित स्वरूपामध्ये हे पक्का अधिष्ठान केलं पाहिजे. ठीक आहे, कळत नव्हतं, जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंतचा इतिहास आपण सांगू शकतो. पण जेव्हापासून आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून आपण पक्का अधिष्ठान केलं पाहिजे. आता माहीत नव्हतं ना की जीवनामध्ये आपलं मन जर मंगल झालं, आपलं हृदय जर सफेद झालं तर सगळं आपलं जीवन मंगलमय होतंय, चमकदार होतंय. म्हणून यो हवे दहरो भिक्खू युजंती बुद्ध शासने सो इमंग लोकं पकासेती अभ्व उत्तव चंदिमा. भंतेजीने मागाशी ती गाथा भंतेजीच्या मुखातून सांगितली ती सुंदर. खरंच माहीत नव्हतं लहानपणी आणि कळत बी नव्हतं की तो भिक्षू चंद्रासारखा कसा चमकतो. हे जर लहानपणी माहीत असतं तर 2-3 वर्ष फेअर अँड लवली मी कशाला लावली असती आहे का नाही. जर कळलं असतं तेव्हा कोणी सांगितलं असतं. ऐका ना, आता आम्ही सांगू लागलो लहान लेकरं आहेत की नाही,
आता तुम्ही तुमच्या लेकराला झोक्यात काजळ बिजर फॅलन लवणी लावण्यापेक्षा त्याला काय लावलं पाहिजे हे कितीतरी व्हिडिओ बनवून टाकलेत की बा तुम्ही गर्भाशयात असताना काय करायचं, कसं बसायचं, कसं उठायचं, कसं चालायचं, कसं झोपायचं, कोणत्या कुशीवर झोपायचं, डाव्या का उजव्या, खाताना काय म्हणून खायचं, किंवा लेकरू जन्मलं तर जन्मता जन्मता कोणती गाथा म्हणायची, जन्मल्याबरोबर ज्याच्या बी हाती ते बाळ पडन त्यांनी त्याच्या कानात काय म्हणायचं, आणि एवढंच नाही तर झोका देताना काय म्हणायचं, दूध पाजताना कसं पाजायचं, पाठीचा कणा कसं सरळ करायचं, काय करायचं, बारीक 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 गोष्टी भिक्षू संघ शिकू लागला. आता तुम्ही ते सोडून जर सिरियल पासान पवित्र दिसता पवित्र दिसता पवित्र दिसता, नवरा बसला येऊन त्याला पाणी नाही, ते म्हणते पाणी दे, हे म्हणते पवित्र रस्ता पाहतो, ओरिजिनल रिस्ता बिघडत चाललाय आणि टीव्हीचा रिस्ता जपणं चालला आहे की नाही अवघड का. आता एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा आता काय करावं कसं सांगा. आम्ही लोकांना सांगतो श्वास पा श्वास पा. आता श्वास म्हणजे ज्याचा त्यांना पाहायचा असतोय, आमच्या नाकातला आम्ही पाहू, तुमच्या नाकातला जर आम्हाला पाहत आलात कशाला म्हणत असतो पहा. आम्ही भिक्षू बसतो भजला असतो, तुम्ही 20 उपासक वाटून घेतल्याचे नाकात तुम्ही नाक पहा, 20 उपासक आम्हीच वाटून घेतले असते आम्हीच पाहत बसलो असतो तुमच्या नाकातला श्वास. पण ते होत नाही तसं जर झालं असतं तर मला असं वाटतंय भगवंतासारखं महाकारुणी कोणी नाही, त्यांनी हे काम आपल्यावर सोडलं नसतं, त्यांनीच आपल्याला तिथं मुक्त करून टाकलं असतं. एवढी साधी गोष्ट लक्षात येत नाही का, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. आणि सगळे लोक काय करू लागलेत, त्या सगळ्या संडास नविष्टेनं भरलेल्या नदीमध्ये डुबक्या मारू लागले तर म्हणतात आम्ही पवित्र होऊ. बघा मोक्ष आहे का नाही, बरंच काम आहे, किती कठीण काम आहे, किती कठीण काम आहे. म्हणजे बाहेरून शरीराला धुतल्याने कधी पाप धुतल्या जात नाहीत, आणि जर पाप धुतल्या गेले असते तर पुण्य बी धुवून गेले असते, आहे का नाही. म्हणून शून्य बनून कसं अवघड होईल. म्हणून उपासक उपासिकांनो, हा संपूर्ण इतिहास अनेक लोकांना कळत नाही. लहानपणी आम्हालाही थोडा बहुत कळत नव्हता, अजूनही आम्हाला फार भरपूर असं कळतंय असं नाही. म्हणून प्रशिक्षण केंद्र ट्रेनिंग सेंटर उभे राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक धोक्याचा इशारा आणि सावधानतेचा इशारा तुम्हाला सांगतो की जेव्हा कधीही बुद्धाचं शासन पूर्ण रूपाने मूळ आणि सुंदर पद्धतीने वर हिरवगार दोन्ही दिशेने वाढणं सुरू होतंय, तेव्हा इथं जुनं जे भांडण आहे श्रमण ब्राह्मण संस्कृतीचं ते नेहमी वर मुंडकं काढतं. याच्याबद्दल सजग राहा. जसा जसा बौद्ध धर्माचा प्रचार इथे झपाट्यानं होईल तसं इथं ब्राह्मण संस्कृती हे नेहमी काय करेल, कारण त्यांना माहित आहे की बौद्ध धर्मासोबत तत्वज्ञानानं कधीही युद्ध करता येत नाही, लढाई करता येत नाही, कारण बौद्ध धर्मापुढं कोणताही धर्म टिकत नाही, तो तुरंत पराजित होतो. पण त्यांना एक माहित आहे की या धर्मासोबत वादविवाद करता येत नाही, तत्वज्ञान करता येत नाही, पण या धर्मामध्ये मात्र भेसळ करता येते. मग धर्मात भेसळ करायची असेल तर मग कशात करावं, मग ते भिक्षू संघात भेसळ करणं सुरू करतात. म्हणून सतर्कतेचा इशारा सांगतो, जबाबदारीने सांगतो आणि सावधानतेने सांगतो की उपासक उपासिकांनो, तुमची श्रद्धा कायम ठेवून, कारण हा प्रज्ञावान समाज झाल्याशिवाय ह्या गोष्टी सांगूच नसतात समाजामध्ये, कारण प्रज्ञावान समाजाला त्याची श्रद्धा काही जरी सांगितलं तर डळमळीत होत नाही, कारण त्याला प्रज्ञा असते. म्हणून सतर्कतेचा इशारा सांगतो की जेव्हा बी कधी असं काम सुरू होतं, शुद्ध स्वरूपात जेव्हा काम सुरू होतं, तेव्हा तिथं अशुद्धता पसरवण्याचं काम सुरू केलं जातं. अशुद्धता पसरवण्याचं काम सुरू केलं जातं. आणि मग ती अशुद्धता कशी आहे काय, म्हणून मी बघतो सोशल मीडियावर अनेक भिक्षूंचे प्रवचन सुरू आहेत, अनेक भिक्षूंचे प्रवचन आहेत. बरेच भिक्षू त्रिपिटकाचा आधार घेऊन त्यांचा रेफरन्स घेऊन बोलत आहेत, पण अनेक ठिकाणी मात्र काहीही नाही. आरएसएसच्या लोकांनी तयार केलेले बरेच जण सुद्धा तिथं तयार होत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी जवळजवळ 25 वर्षापासून ऑल इंडिया भिक्खू संघाचा परमनंट सदस्य आहे. जवळजवळ 25 वर्षापासून ऑल इंडिया भिक्खू संघाचा परमनंट सदस्य आहे. आणि जवळजवळ 16-17 वर्षापासून महाराष्ट्र भिक्खू संघाचं चांगल्या पद्धतीने काम करत आहे. 14 वर्षापासून मी कार्यालयीन आणि सहसचिव आहे महाराष्ट्र भिक्खू संघाचा. त्यामुळं सोशल मीडियावर भिक्खू संघाचं जर कुठलंही काही पत्र आलं असेल तर माझ्याद्वारे व्हायरल झालं त्यालाच खरं समजावं, कारण आमच्या अध्यक्षाची सही, कारण ते संघात तो खरा संघ आहे, जो खरा संघ त्यांची सही करून जे पत्र पाठवतो तर समजून घ्यायचं की हे खरा संघ आहे. आणि या खरा संघाद्वारे झालेलं जे व्हायरल झालेलं पत्रक आहे, जे बी काय असेल तेच खरं आहे. बाकी भरपूर ठिकाणी मात्र हे खरं नाही, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्या सन्माननीय संघाचे उपाध्यक्ष आमचे पूज्य ज्ञानज्योतीजी महातेरा सुद्धा आहेत. म्हणून उपासक उपासिकांनो, हे सगळं आम्हाला का करावं लागलं तर तुम्हाला एक सोपी कला सांगून देतो, सोपी टेक्निक शिकून देतो की आता कोणत्याही भंतेची समजा जर
बौद्ध धम्म शिस्त पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीनं सांगणं सुरू करत असेल तर अनेक बिचारे आपले लोक भोळ्या भाबडेपणानं असा विचार करतात की हा हे खूप सुंदर तत्वज्ञान आहे, या गाथा खूप छान आहे, या पाठ खूप चांगला आहे. अशा रीतीनं सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रियदर्शी नावाचे भंतेजी सध्या भंतेजी म्हणून महाराष्ट्रात अनेक लोक त्यांना भगवंत गाथा आणि कथा म्हणून आमंत्रित करत आहेत. तुमच्या सुद्धा मोबाईलवर आला असेल. त्यांच्या अंगावर महायानी चीवर आहे तरी लोक त्यांना भंतेजी म्हणत आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या आता काही दिवसात भेटायला पण जाणार आहे. जेव्हा मला चीफ गेस्ट म्हणून पूज्य चंद्रिमा भंतेजी वाराणसीला बोलवायचे, भंतेजी चंद्रिमा भंतेजी जेव्हा चीफ गेस्ट म्हणून वाराणसीला बोलवायचे तेव्हा विमानतळावर रेल्वे स्टेशनवर ड्रायव्हर म्हणून हे प्रियदर्शी मला घ्यायला यायचा. ते जे आता हे प्रियदर्शी ड्रायव्हर म्हणून घेऊन यायचा. चंद्रिमा भंतेजी ज्यांना मायावतींनी मंत्री बनवलं होतं, जे खरंच चंद्रिमा भंतेजी आपल्या अग्गमहापंडित भंतेजी जे आहेत ज्ञानासरा त्यांचे शिष्य आहेत, म्हणजे यांचे गुरुभाव आहेत, त्यांचे शिष्य आहेत. ते चंद्रिमा भंतेजीचा माझा पहिला वर्षासोबत होता. तर चंद्रिमा भंतेजी त्यांनी माझ्या समोर त्यांना श्रामणेर दीक्षा दिली. त्यांनीच त्यांना जिथं भदंत आनंद कौशल्यांचे शिकले तिथं शिकायला चंद्रिमा भंतेजीने उन्होंने भेजा, उनको वहां पर भेजा. वो विद्वान है, ज्ञानी है, बहुत अच्छा है, विद्वान है. तर तिथं शिकायला गेले, चांगली पाली शिकले, चांगली संस्कृत शिकले, चांगले शिक्षण घेऊन आले आणि नंतर पुन्हा वापस आल्यानंतर मग मात्र त्यांनी हे चिवर थेर परंपरेचं, सम्राट अशोकाची परंपरा, बाबासाहेबांची परंपरा म्हणजे बुद्धाची परंपरा सोडून त्यांनी आता महायानी परंपरेमध्ये चिवर घेतलंय आणि सगळ्या हिंदू साधू संन्यासी सोबत आणि RSSचेच लोक त्यांना इन्व्हाइट करू लागले. म्हणून सावधानतेचा इशारा, सतर्कतेचा हे नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे की बुद्धाचं वचन कोणी सांगतं आणि खूप छान सांगतं म्हणून नाही. म्हणून तुम्हाला सगळ्या भारतामध्ये जर बौद्ध धर्माचा प्रचार करायचा असेल तर एक साधी चाळणी आहे, ती पक्की ध्यानात ठेवा तुम्ही. कोणती चाळणी आहे? कोणी जरी भंतेजी म्हणलं असतील की मी बौद्ध धर्माचा प्रचार करतो तर त्यांना म्हणायचं बौद्ध धर्माचा प्रचार करता तर पहिली सुरुवात करा 22 प्रतिज्ञा म्हणा डायरेक्ट व्हायरल. जे भंतेजी 22 प्रतिज्ञा डायरेक्ट सुरुवात करतील पहिल्यापासून समजून घ्यायचं की हेच खरे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि आता हेच खरं भारतात बौद्ध धर्माचा प्रचार करू शकतात. 22 प्रतिज्ञा बोलण्याची तुम्ही काय डर आहे? आणि बाबासाहेब म्हटले होते की जरी जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी या 22 प्रतिज्ञेची गरज नसेल असं तुम्हाला वाटत असेल, पण मात्र भारतामध्ये ती गरज आहे. पण जेव्हा मी थायलंडला गेलो, श्रीलंकेला गेलो, आमचे सगळेच भंतेजी गेलेले, म्यानमारला गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ह्या 22 प्रतिज्ञा भारतीयासाठी नाही तर या सगळ्या जगासाठी. श्रीलंकेमध्ये 30% असे विहार आहेत, श्रीलंकेमध्ये 30% असे विहार आहेत ज्यामध्ये हिंदू राजा या चेन्नईच्या मार्गाने याच्या मार्गाने, जहाजाच्या मार्गाने जेव्हा तो राजा तिकडे गेला आणि जेव्हा श्रीलंकेवर त्यानं राज्य केलं तेवढ्या मधल्या काळामध्ये 30% विहार श्रीलंकेत बसलेले आहेत आणि तिथं सगळे ब्रह्मा विष्णू महेशचे सगळ्यांचे फोटो विहाराच्या भीतीवर आहेत. मी म्हटलं आम्हाला तर ब्रह्मा विष्णू महेश माहीत नव्हता. तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश 22 प्रतिज्ञेच्या अगोदर कोणाला माहित होतं का ब्रह्माचा फोटो कसा आहे, विष्णूचा कसा आहे, महेशचा माहित होता का? मग आपल्याला माहीतच नाही. आपल्या घरात कधी ब्रह्माही नव्हता, विष्णूही नव्हता, महेशही नव्हता, पण तरी बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना मी देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही ही प्रतिज्ञा का दिली? आपल्याला तर खंडोबा माहित होते, आपल्याला म्हसोबा माहित होते आणि आपले सगळे देव बिना नाका कानाचे दगड, म्हणजे त्याला काना बी नाही नाका बी नाही. जर काही मागायचं असेल तर कानच नाही, काय मागाव? आता एखादा माणूस मुकान बाहेर आहे त्याला काय मागाव? समजा आता पाणी मागायचं तर आपण म्हणू शकतो ना चिंट्या पिंट्या बाबल्या इकडे चिकू सोनी असं म्हणू शकतो ना, ए बेटा पाणी दे. आता देवाला कानच नाही त्याला काय म्हणावं? देवाला कसं मागावं? आरक्षण दे. आता कसं मागावं? देवा पुढे जाऊन का करा कसं म्हणावता दगडा पुढं? दगडा कमी कमी त्याला कान तर पाहिजे होते. बिना कानाचे देव आमचे, बिना तोंडाचे देव आमचे. आता देवाला आता तोंडच नाही देवाला काही आणि सगळे हागणदारी ते देव आमचे आणि सोन्या नाण्याने मडलेले द्यायचे. पण सगळे सोन्यानं मडलेले देव हे आपलेच आहेत. हे सर्वात अगोदर पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो यांनी तिथून डरकाळी फोडली, सिंहगर्जना केली आणि या पंढरपूरला अनेक पदयात्रा काढल्या आणि तिथं जाऊन सांगितलं की हे विठ्ठल दुसरं तिसरं काय नसून अरे हे आमचे तथागतांचं रूप आहे, अरे हे बौद्ध विहार आहे. हे जेव्हा या शासनाला कळालं तेव्हा शासनाने सगळे मंदिरं सोडले आणि पंढरपूरला 200,000 करोड सँक्शन केले आणि चांदीनं आपले सगळे वरचे आणि सगळे चक्र झाकून टाकले. अरे कौरक धाकसान रे. जसं गोयंका गुरुजी म्हणतात ना, भिक्खू संघाला पाहिल्यानंतर मी हात जोडायचो. लहानपणी भिक्षू संघाला मी पाहिल्यानंतर हात जोडायचो.
तेव्हा माझी आई मला पदराखाली झाकायची, घरी घेऊन जायची आणि मला संगांग सरनंगाचे मी म्हणू देत नव्हती. पण पुढे पुढची काय म्हणतात, मेरे माँ ने मुझे पल्लू के नीचे ढका, लेकिन आखिर ऐसा रोग हुआ कि मैं संग के शरण में आया. कब तक ढकोगी रे, कब तक ढकोगी रे म्हणे. जसं तब तक तुम्ही कौरक ढाकसाल आणि कौरक ढाकसाल. म्हणून जोपर्यंत तुम्हाला हा जागृतीची दिसतो, तर पहिली एक गोष्ट आहे की इथं बौद्ध धर्माचा प्रचार करताना जागतिक लेवलवरचे भिक्षू सुद्धा आज ना उद्या ना परवा मान्य करतील, मान्य करावंच लागेल. जसं भदंत कौशल्यजी होते, त्यांनी जो ग्रंथ लिहित असताना बाकीचे भिक्षू म्हणले होते, दिस इज नॉट बुद्धा अँड हिज धम्मा, इट इज B.R. आंबेडकर अँड हिज धम्मा म्हणले होते. पण भदंत आनंद कौशल्यांनी तेव्हा ते ट्रान्सलेट केलं, तर ते ट्रान्सलेशन सर्वात जास्त गोयंका गुरुजीच्या घरी झालं. हे प्रत्यक्ष गोयंका गुरुजीने मला सांगितलं मीटिंग मध्ये असताना. म्हणे बनते ये बुद्धा एंड हिज धम्मा ग्रंथ का सबसे ज्यादा ट्रांसलेट हमारे घर पे हुआ. तब हमारे घर के सब लोग भदंत कौशल्य जी को खाना देते थे, उनका रिस्पेक्ट करते थे. उन्होंने मेरे टेबल पर धम्मपद रखा, लेकिन मैंने उस समय नहीं पढ़ा, लेकिन जब पढ़ा तब पता चला कि अरे ये कितना अच्छा रतन है. लवकरच डॉक्टर सोनी यांच्या घरी बाबासाहेब आणि भदंत आनंद कौशल्य आपल्या डॉक्टर सोनीच्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोयंका गुरुजी आणि सयाजी उबाकीन गुरुजी हे तिघांची सुद्धा भेट झाली. आणि या दोघांनी सुद्धा ठरवलं की गोयंका गुरुजी विपश्यनाचा प्रचार भारतात करू शकतात. म्हणून बाबासाहेबांनीच गोयंका गुरुजीला भारतात पाठवलंय. हे डॉक्टर सोनीची नाथ जिवंत आहे, ती लवकरच भारतात आणल्या जाणार आहे, माझ्याद्वारेच आणल्या जाणार आहे. त्यांना लवकर आणल्या जाते. सगळे फोटो मिळतील लोकांना, सगळे प्रूफ मिळेल की ये देखो ये बाबासाहेब के साथ बैठे हुए. आणि तो संदेश सुद्धा येईल, ते घर विक्रीला काढलाय. जर भारतात कोणी असेल तर डॉक्टर सोनीचं घर, जर तुमच्याकडे धनसंपत्ती असेल तर तो सगळा साठा घ्या. त्यांची नाथ सध्या जिवंत आहे आणि ते भारतात येणार आहेत. उपासक उपासिकांनो, हा संपूर्ण मोठाच्या मोठा इतिहास अनेक भिक्षूंना चांगल्या पद्धतीने माहित आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये हे मिक्स मिलावट करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू असते. हा एक सर्वात मोठा धोका आहे. दुसरा आणखी एक धोका आहे, ते भिक्षू जरी RSSचे नसले तरी लोभी आहेत. काही लोभी आहेत, ते निवडणुकीच्या टायमामध्ये भाजपाकडून अनेक कोटीचा फंड घेऊन भाजपाच्या दिशेने कार्यरत आहेत. ते खरं आहे. ज्यांनी ते काम केलं ते 6-7 महिन्यामध्ये लवकरात लवकर दुर्गतीच्या तऱ्हेने मरण पावले. शिवरधारी जरी असेल तरीही ही कर्म सुटत नाही. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगत आहे, एवढ्यासाठी सजग करत आहे, कारण हे युग आता जास्तीत जास्त सोशल मीडियावर प्रचाराचं सुरू आहे. आणि सोशल मीडियावरच जास्तीत जास्त आपल्या समाजाचा पैसा हा अयोग्य ठिकाणी जात आहे. आणि अयोग्य ठिकाणावरूनच तुमच्या विरोधातले काम खटकारस्थान होतील. म्हणून थायलंडमधून आम्हा प्रमाणामध्ये ज्या मूर्त्या येत आहेत त्या गगन मालिकच्या मार्फत येत आहेत. परंतु त्या सगळ्या फ्री येत आहेत. त्यांचं जे कस्टम चार्जेस आहे तो बी येत आहे. पण मात्र इकडे सगळ्या लोकांना 1 लाख 1.5 लाख रुपये चार्जेस लावल्या जात आहे. जवळजवळ 3-4 हजार करोडचा हा मोठा घोटाळा आहे. आणि म्हणून उपासकांनो, तुम्हाला मूर्तीवाला देश बनवायचा नाही, तुम्हाला अध्यात्मवाला देश बनवायचा आहे. आणि म्हणून तुम्ही हे नीट ध्यानात ठेवा की हे षड्यंत्र बारीक सारीक पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्याच्याबद्दल तुम्ही सजग राहा, सावधान राहा, जागृत राहा. हा बी इशारा मी तुम्हाला आजच्या क्षणी देत आहे. कारण या पेशव्यांच्या नगरीमध्ये इथेच मात्र या भीमा कोरेगाव मधूनच आमचे सिद्धनाथ इथंच येऊन म्हटले होते त्यांना की मायबाप, या आमच्या गळ्यातलं मडका आणि पाठीचा झाडू तुम्ही काढा, आम्ही सदोदित तुमची सेवा करू. पण त्यांनी मात्र त्यांच्यावर लक्ष दिलं नाही. वाड्यावर डरकाळी फोडून ते इथंच गेले होते. आणि 28,000 सवर्णांना हरण्यासाठी 500 महारांनी एका इंग्रजाच्या नेतृत्वामध्ये लढाई जिंकली होती. आणि म्हणून बाबासाहेब तिथं नित्यनियमाने शालूट मारण्यासाठी येत होते. आणि तिथून पुढंच या देशामध्ये जर खरा इतिहास घडला असेल तर तो म्हणून बनतेजी वारंवार ते साक्षी ठेवून भीमा कोरेगाव पासून तर कधीतरी भीमा कोरेगाव पासून तर महूपर्यंत, भीमा कोरेगाव पासून तर नागपूर म्हणा, नागपूर ते भीमा कोरेगाव किंवा नागपूर ते बुद्धगया, अशा अनेक हजारो यात्रा करून या देशाला जागृत करत आहेत. आणि म्हणून त्यालाच म्हणतात जागृती विजू देऊ नका. हे बाबासाहेबांनी महाडला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आजचं हे काम धम्म परिस्थितीच्या अनुषंगाने बुद्ध घोषांनी जे केलेलं आहे, बुद्ध घोषांनी हा विशुद्धी मगाचा सुंदरसा उपदेश देऊन ते आजरामर झालेले आहे. त्यांच्या नावामध्येच भंतेजींच्या जे नाव आहे, बुद्ध घोषांचं जे आजरामर आहे तिकडे आमच्याकडे, तर ते नाव धारण करून त्यांनी सुद्धा पुण्यासारख्या पेशव्यांच्या नगरीमध्ये या ठिकाणी येऊन सुंदर अशा प्रकारच्या धम्म परिषद अखंडित कुठलाही खंड न पडू देता त्यांनी इथं चालू ठेवलेली आहे. उपासक उपासिकांनो, आपण नित्य नियमांनी त्यांनी आता सुंदरशी अशी जमीन घेतलेली आहे. बेडशीला
बेलशी. अच्छा, हा. आमच्याकडे एका नगराचं नाव आहे गरम पाणी. लोक घाबरतात तिकडे जायला. ते बोला गरम पाणी नाही, नुसतं नाव आहे गरम पाणी. तिकडं पाणी मिळत नाही कोणाला, गरम थंड बी नाही मिळत म्हणलं. त्या नाव आहे ते एरियाचं नाव गरम पाणी. तसं बेलशीला घेतलेले आहे नित्य स्वरूपामध्ये. त्या कार्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी सर्वतोपरी बंदीजीचा QR कोड असेल, फोन असेल, तर जे जे थेर परंपरेचे, जे सम्राट अशोकांच्या बाबासाहेबांच्या या थेर परंपरेला शुद्ध स्वरूपात पुढे घेऊन जात आहेत, त्या सगळ्या भिक्षूंच्या पाठीमागे तुम्ही उभं राहायला पाहिजे. महायानी परंपरा इथं जास्त नाही घुसू दिली पाहिजे. कारण बाबासाहेबाला जेव्हा धर्मांतर करायचं होतं तर बाबासाहेब म्हटले होते की मला 8 भिक्षूंची गरज आहे. मी पाहिलेले बोधिसत्व नावाचे एक ग्रंथ आहे, भिक्षू सुमेध यांनी लिहिलेला आहे. तुमच्याकडे जर कधी असला तर तो वाचा. तिच्यामध्ये दीक्षाच्या अगोदरचा कसा पत्रव्यवहार कुठं कुठं झाला, काय काय झाला, हे सगळा वृत्तांत तुम्हाला लक्षात येईल. म्हणून मी पाहिलेले बोधिसत्व भिक्षू सुमेध यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. तिच्यात खूप सुंदर वर्णन आहे. जेव्हा बाबासाहेबाला दीक्षा घ्यायची होती तर तेव्हा 8 भिक्षू पाहिजे होते, तर बाबासाहेबाला 7 भिक्षू मिळाले, 1 भिक्षू मिळत नव्हते. बाबासाहेब वारंवार प्रयत्न करत होते. आणि त्या काळातली परिस्थिती अशी होती की नेमकंच दुसरं युद्ध होऊन बसलं होतं. विसा मिळणं, बाहेर देशाचे वेगवेगळे रूल होते. तिथल्या भिक्षूला तेवढ्या वेळेच्या आधी येणं कठीण होतं. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले मला 8वे भिक्षू प्राप्त करा, पण ते मिळत नव्हते. तेव्हा एक कार्यकर्ते बाबासाहेबाला म्हटले की बाबासाहेब या भारतामध्ये दलाई लामा आहेत. तेव्हा ती इथं हजर होते आणि तेव्हा संरक्षित पण हजर होते. तेव्हा बाबासाहेबाला निरोप द्यायला कोणीतरी की या दोघांना पैकी बोलवायचं का. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की नाही, त्याच्यापेक्षा मी महाबोधी सोसायटीचे वाली सिन्हाला बोलवेन. आणि वाली सिन्हा आता उभे केले. बाबासाहेबांच्या बाजूला जे आर्टिकल हाजरून ते वाली सिन्हा आहेत, ते महाबोधी सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. याच्यातून तुम्ही आता साधू म्हणा ना, का कळलंच नाही काय जिथं नाही म्हणायचं तिथं साधू जिथं म्हणायचं. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काही नाही म्हणजे भक्तीची पण सांगते मी तुम्हाला, नीतीच सांगते. म्हणून उपासक उपासिकांनो, हे सगळं अनेक लोक म्हणत असतील त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या ब्रह्मचर्याचा निश्चितच त्यांना वंदन आहे. परंतु एका म्यानमध्ये 2 तलवारी कधी राहू शकत नाही, एवढं ध्यानात ठेवा. एका म्यानमध्ये 2 तलवारी कधी राहू शकत नाही. आणि एका शुद्ध नदीमध्ये एक घाण नाला कधी वाहू शकत नाही, ध्यानात ठेवा. त्यामुळे तुम्हाला शुद्ध जल जर घेऊन जायचं असेल तर 22 प्रतिज्ञा हीच आपल्या धर्मप्रचाराची पहिली सुरुवात असली पाहिजे. आणि जगामधल्या कोण्याही भिक्षूला किती ज्ञानी विद्वान असो, किती पंडित असो, काहीतरी असले, त्यांना जर भारतात प्रचार करायचा तर त्यांना पहिली सुरुवात 22 प्रतिज्ञा करायला लागेल. त्याच पंडितीला तुम्ही साथ द्या, अन्यथा साथ दिली तर तुम्ही बाबासाहेबांसोबत गद्दारी करत आहात, असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून जर बाबासाहेबांसोबत गद्दारी केली तर पहिला फटका कुठे बसतो माहिती का. बाबासाहेबांसोबत गद्दारी केली तर तुमच्या चित्तात पहिलं येतंय. आणि म्हणून चित्तात येतंय तर ज्या ज्या लोकांनी बाबासाहेबांसोबत गद्दारी करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या चित्तापासूनच पहिला आजार सुरू होतो. चित्तातून आजार कुठं सुरू होतो, पहिला त्यांना अर्धांग वायू होतो. मग त्यांना जय भीम नीट करता येत नाही. मग लोक त्यांना जय भीम म्हणतात आणि मग ते आता लोक त्यांना हात बी नीट जोडता येत नाही. मग लोक त्यांना एकदम जय भीम म्हणतात आणि मग घरात त्यांना पाणी देवी म्हणता येत नाही. मग ते बायकाने काय म्हणताय, आता नीट सांगा ना. त्याचे हात पाय उचलत नाही. जे जे लोक या बाबासाहेबांच्या 4ही संघटनेला गद्दार झाले, गद्दार करत आहेत, गद्दार होतील. जे जे लोक पूज्य ज्ञानज्योती महादेव यांचे मला खूप अशा काही गोष्टी अंतर्मनात एवढ्या फिट झालेल्या आहेत की बाबासाहेब तुमच्या घरचा प्रत्येक 20 वर्षाचा पोरगण पोरगी समता समितीला सदस्य झालं पाहिजे, रिपब्लिकन पक्षाचा सदस्य झालं पाहिजे. तुमचे प्रत्येकाचे पोरं हे आपल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये शिकले पाहिजे. आणि तुमच्या प्रत्येकाचं पोरग सदस्य भारतीय बौद्ध महासभेत झालं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला आठवले साहेबांच्या मागाचा असं सांगू लागलो. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे नेतृत्व सध्या चुकीचं आहे त्यांच्या पाठीमागे सांगू लागलो. या 4 संघटना पुन्हा नव्याने बनवायचं म्हणजे नव्याने ताकदीवर बनवा. त्याच्या संघटना खूप चांगल्या आहेत. त्या 4ही संघटनाच्या बाबासाहेबांनी त्याचे संविधान आहेत, तर त्या 4ही संघटना बलवान बनवा. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्येच आपल्या चांगल्या सीबीएसई पॅटर्नच्या, आयसीएसई पॅटर्नच्या पहिल्या शाळा उभ्या करा. आणि मग आपले पोरं तिथे टाका. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपले लेकरं अनाडी होत्या, अनपढ होत्या. तर सगळं आपलं जे 4 संस्था आहे बाबासाहेबांच्या त्याच जोमाने उभे करा. आणि समता सैनिक दल असं उभं करा की ते फक्त 3दा जय भीम सालूट म्हणणार नाही.
फक्त तीनदा जय भीम शालू म्हणणार नाही, तर जे बिचारे महार बटालियनमधून रिटायर झालेले लोक आहेत किंवा जे सध्या असतील, मला वाटतं आमचे 2-3 मिलिटरीवाले खूप चांगले सेवक आहेत, तर जे महार बटालियनमधून रिटायर झालेले आहेत ते इकडे कधी कधी बँकेत नोकरी करतात किंवा कधी कधी कुठं पोलीसमध्ये नोकरी करतात. मला असं वाटतंय समाजाने आता त्यांना तिकडे नोकऱ्या नाही, तर त्यांनी आपल्या समता सैनिकांमध्ये त्यांना 30-40 लाख 30-40 हजार रुपये पगार देऊन त्यांना इकडे नोकऱ्या दिल्या पाहिजे. तर तुम्ही आता सगळेजण एक रुपया समता संघटनेसाठी टाकणं सुरू करा. 1 रुपया तुम्ही आपल्या बाबासाहेबांच्या 4 संघटना उभ्या करण्यासाठी टाकणं सुरू करा. म्हणून रोज तुम्ही 5 रुपये दान देण्याचा अधिष्ठान करा. निश्चितच लवकरच भिक्खू संघाला मी विनंती करेन की सगळ्या भिक्खू संघाची एक अशी मोठी कमिटी करा महाराष्ट्रामध्ये, आणि सगळ्या भिक्खू संघांनी कमिटी करून ते एकच अकाउंट टाका आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या बौद्धांनी त्या अकाउंटमध्ये रोज 5 रुपये टाकायचे. 1 रुपया समता संघटनेत उभं राहील, 1 रुपयात आपला आरके बोर्ड उभं राहील, 1 रुपयामध्ये भारतीय बौद्ध वासना उभं राहील, 1 रुपयामध्ये आपली पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी राहील आणि 1 रुपयामध्ये भिक्खू संघ धम्माचं काम करेल. आणि म्हणून हे 5 रुपये 9 कोटीचा राजा दयाळू दाता माझा ते गाणं तेव्हा होतं. 9 कोटी लोक तेव्हा होते, कमी तर झाले नसतील, वाढलेच असतील. कमीत कमी एक हम दो हमारे दो, हम दो हमारे एक एवढं झालं असं आहे का नाही? ऐका, हम दो हमारे एक असं झालं असतं नाही, हम दो आणि हम तुमचे एक करून असं थोडी झालं सर. तर हम दो हमारे एक जरी म्हणलं तर 9 कोटीच्या ऐवजी आपण 15-20 कोटी जर असेल, मी म्हणतो 1 कोटी बौद्धांना जर होस आला आणि 1 कोटी बौद्धांनी जर रोज 5 रुपये टाकणं सुरू केले तर एका दिवशी 5 कोटी रुपये जमा होतात. 365 गुणिले 5 कोटी करा, किती होतात? म्हणून एवढा फंड तुमच्याकडे उभा राहू शकतो. कोणाच्या दारात जायची गरज नाही. त्यात तुम्ही 1000 महार बटालियनमध्ये लोक नोकरीवर लावा आणि मग तेव्हा तुमच्यावर कुठलं संकट जर आलं तर ते ट्रेनिंग वाले लोक राहतील आणि ते तुमच्यावर संकट हे बोलतील. नसता भीमा कोरेगाव जे मधा घडलं, त्याची खैरांची घडलं, जे परभणी घडलं ते असं सदोदित घडत राहील. आणि आता काल परवा कसे चालायचे कुंभमेळ्यामध्ये एका दलित पुरीची 2 इंची डोळे काढले तिचे. आता काल व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्या, ती मेसेज सारखा होऊ लागला. ते असे अन्याय त्याच्यावर तुमच्या सारखे होत राहतील. आणि जर तुम्हाला हा अन्याय त्याच्यावर होऊ द्यायचं नसेल तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे कि गुलाम करने वाले से भी गुलाम, अन्याय करने वाले से भी अन्याय सहन करने वाले ज्यादा गुन्हेगार होते. आणि उपासकांनो, बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सध्या भारतामध्ये जर होद्याचा असेल तर बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेतून आमचे अनेक भिक्षू मी बघितले. कधी कधी काही मोठे लोक बनले, ते मला कधी कधी म्हणतात की ज्ञानरक्षी म्हणते 22 प्रतिज्ञेची खरंच गरज आहे का? मी म्हणलं आता जास्त गरज आहे. 22 प्रतिज्ञेची आता जास्त गरज आहे, कारण 22 प्रतिज्ञेशिवाय जर तुम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करसाल तर तो बौद्ध धर्माचा प्रचार होणार नाही. हे सांगण्याची गरज आहे लोकांना की 21 देव लोक आहेत, 4 प्रमुख लोक आहेत, हे खरं आहे, हे खोटं नाही आहे. चातु महाराज काय यामा आहे, दुसरा आहे, तावदिसा आहे, निमंडती आहे, पण निमंडती सगळे अखेरी ठिकापर्यंत आहेत. पण या 21 देव लोकांना मानू नये असं बाबासाहेब कुठंच म्हणत नाही. बाबासाहेब काय म्हणतात? मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. या सगळ्यात अगोदरच्या 6 प्रतिज्ञा बाबासाहेबांना द्यायचं काम नसतं पडलं जर देवलोक नसता तर बाबासाहेबांनी 6 प्रतिज्ञा बाजूला ठेवल्या असत्या आणि एकच प्रतिज्ञा देऊन टाकली असती की या संसारामध्ये देव नाही, देवलोक नाही हा प्रश्न मिटून टाकला असता. परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही. ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा नाकारलेला आहे, देवलोक नाकारलेला नाही. बाबासाहेबांनी बुद्ध पूजा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तिच्या सरळ बुद्धाचे गुण घेताना इतिपिसो भगवा अरहं सम्मा समृद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी आणि सत्ता म्हणजे शास्त्रा देव मनुष्य आनंद, देवाचे आणि मनुष्याचे शास्त्र आहे हे बाबासाहेबांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे उपासकांनो, काही लोक सांगताना असा विचार करतात की जर आपण आत्मा नाकारला तर मग त्याच्याबरोबर पुनर्जन्म नाकारावा लागेल. असं मुळीच नाही. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्येच उच्छेदवाद आणि शाश्वतवाद याचा शेवटचे चॅप्टर बाबासाहेबांनी घेतलेला आहे. तो जर तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की उच्छेदवाद हा तथागतांवर कसा आरोप केला. म्हणून तथागत म्हणतात मी उच्छेदवादी पण नाही आणि मी शाश्वतवादी पण नाही, मी सत्यवादी आहे, मी धम्मवादी आहे. आणि म्हणून ते सांगतात की आत्म्या शिवाय सुद्धा पुनर्जन्म होतो. आणि मग कसा कलर होतो, कसा आरभूत होतं, कसं घन होतं, कसं मग तिथं गंधर्व प्रेझेंट होतो आणि कसं नंतर ते पेशी तयार होते आणि नंतर कसं नवीन सत्व जन्माला येतो. ही सारी प्रक्रिया गर्भाशयात तथागतांनी आणि बाबासाहेबांनी तर मांडलेली आहे. तुम्ही नीट जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. म्हणून आता सांगण्याची वेळ आहे की 33 कोटी शिवाय 21 देवलोक, 4 ब्रह्मलोक निश्चित स्वरूपामध्ये आहे. तिथं तुषित देवलोकामध्ये आमचे भावी येणारे सगळेच बुद्ध तिथंच राहतात, हे खरं आहे.
त्याच्याबद्दल बिलकुल काही खोटं नाही आहे, परंतु मात्र 33 कोटींना वेगवेगळ्यांना सोडल्याशिवाय राहणार नाही. एक महिला माझ्याकडे आली म्हणे, भंतेजी तुम्ही सांगितलं खरं आहे, परंतु त्या 22 प्रतिज्ञेमध्ये ना साईबाबाचं नावच नाही, मग काय करावं? म्हणजे लोक इतके कलाकार आहेत, लय धुंडात. म्हणलं बाबासाहेबांना मग 33 कोटी प्रतिज्ञा बनवावं लागल्या असत्या, प्रत्येकाचं नाव लिहावं लागलं असतं. म्हणलं माय माऊले, तिच्यामध्ये नाही का गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही. समजलं तुम्हाला? हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही. आणि जर अनेक लोकांना असं वाटत असेल की एक आमचा जन्मदाता आहे, एक आमचा अन्नदाता आहे आणि एक आमचा रक्षण करता आहे, त्यालाच ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात. हे जर खरं असतं तर कोरोनामध्ये सिद्ध झालं असतं. हे जर खरं असतं तर कोरोनामध्ये सिद्ध झालं असतं. म्हणून हे आमच्या जन्मदात्या, हे आमच्या अन्नदात्या, हे आमच्या रक्षणकर्त्या, हे तिघांनो तुम्ही कोरोनामध्ये कुठं गेले होते? काय पत्ते केले होते का? काय कुठं बसले होते? तिथं तर कुठं बसले होते? मग अन्नदात्यांनी अन्न दिलं नाही तर लोकांनी किट बनवल्या. तुमच्या दारी अशी किट आली का? त्याच्या खाली सह्या आल्या का की ही किट आम्ही तिघांनी बनवली, ब्रह्मा विष्णू महेश, घ्या खा. अशा किट कोरोनामध्ये लोकांना मेडिसिनच्या असेल किंवा अन्नधान्याच्या ज्या किट घराघरापुढे ठेवल्या, तर ह्या तिघांनी नाही ठेवल्या. तर ते बुद्धाचं तत्वज्ञान दान दिलं पाहिजे, दया केली पाहिजे, हे तत्वज्ञान ज्यांना कळलं त्या बौद्ध लोकांनी सर्वात जास्त वाटल्या. आणि म्हणून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा विजय भारतामध्ये कोरोनाने सिद्ध करून दाखवला. मोदी साहेबांना तर नंतर दाखवलं, स्वतः तर लस टोचल्याचं नाटक केलं आणि नंतर झालं. आता ती केस तिकडे सुरू आहे. तिकडे जेवढ्या लोकांनी लस घेतल्या तेवढ्या लोकांचे टोंगळे दुखू लागले, तेवढ्या लोकांना बीपी झाल्या, तेवढ्या लोकांना काय झालं. आम्ही नाही घेतल्या बाबा, आम्ही नाही घेतल्या. सर्टिफिकेट तिने घेतली, हा सर्टिफिकेट तिने घेतली, पण आम्ही काय घेतलं नाही. उपाशी काढलो. अनेक या देशामध्ये कटकारस्थान सुरू आहे. आता जेवढेही भारतामध्ये आजार झालेले आहेत, जेवढेही भारतामध्ये लोक अल्पायुष्यामध्ये मरत आहेत, याला जबाबदार कोण आहे माहिती का? माझे काही जपानमध्ये उपाशी काय त्यांना 8-15 दिवसात माझं बोलणं होतंय. मला ते सांगितले, भंतेजी जपानमध्ये एक प्रांत असा आहे की तिथे आजही लोक 150 वर्ष जगतात. एक प्रांत आहे फक्त, एक. पण बाकी सगळ्या जपानचे लोक 100च्या आत कोणीच मरत नाहीत म्हणे, कोणीच मरत नाही. 110, 120, 110, 120 म्हणे. पण एक प्रांत असा आहे की 150 वर्ष आजही जगतात. चायनामध्ये आजही लोक 100 वर्षाच्या आत कोणीच मरत नाही. भारतामध्ये मात्र लोक 75च्या पुढे आता जायला तयार नाही. भारतामध्ये 75च्या पुढे कोण जास्तीत जास्त जे जुने आहेत ते जुने चालले फक्त, बाकी मात्र 75-80 मध्ये मरू लागलेले आहेत. अनेक लोकांना नवीन आजार होत आहेत. नवीन आजार होतात कारण हे भेसळयुक्त आहार आहे. कारण इथं तेलामध्ये मिक्स करणं सुरू आहे. मिरची पावडर मध्ये 100 किलो मिरची पावडर मध्ये 5 किलो लाकडाचा भुसा टाकणं सुरू आहे. तुमच्या मिऱ्यामध्ये पपयाच्या बिया टाकणं सुरू आहे. तुमच्या जिऱ्यामध्ये झाडू मारतात का नाही, ते झाडू त्याच्या बारीक काड्या टाकणं सुरू आहे. आणि तर नाना प्रकारचे भेसळ करणं सुरू आहे. बिचारे अनेक लोकांना ते खाल्ल्यामुळे आजार होऊ लागलेले आहेत. आणि हे आजार, हे भेसळ होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी युपीएससी नावाची परीक्षा ठेवलेली आहे. त्याच्या मार्फत युपीएससी परीक्षा देऊन जे लोक त्या मोक्याच्या मारायच्या जागावर जातात, त्यांचं हे काम आहे की भेसळयुक्त झालं नाही पाहिजे. त्यालाच तुम्ही काय म्हणतात, अन्नाने याचा तो अधिकारी नसतो का, जेव्हा अन्नामध्ये मिक्स नाही झालं पाहिजे, मेडिसिन मध्ये मिक्स नाही झालं पाहिजे, तर ते लोक भ्रष्टाचार करू हे सगळं होऊ देऊ लागले आहेत. आणि शासन लोक तशा कंपन्यांना परमिशन देऊ लागले आहेत. म्हणून शासन आणि प्रशासन लोक या सगळ्या लोकांच्या मरण्याला जबाबदार आहेत, म्हणून खुनी आहेत. या लोकांना जन्मठेप झाली पाहिजे. आता सगळ्या प्रशासनाच्या अशा अधिकाऱ्यांना आणि अशा शासनातल्या मंत्र्यांना तुम्ही कधी जन्मठेप देणार आहे? तर जन्मठेप देण्याचे एकमेव आहे की तुम्ही बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार जो आहे तो नीट वापरा. म्हणून कुठेही तुम्ही मतदान करू नका. नसता जर का तुम्ही कुठेही मतदान केलं तर जसंही चुकलं की मग अर्धांग वायू येतोय, असा अर्धांग वायू. आणि ज्या लोकांनी दुसऱ्याला करायला लावलं त्यांना पूर्णांग वायू येतोय. पूर्णांग, त्यांना अर्धांग नाही, त्यांना पूर्णांग वायू येतोय. म्हणजे त्यांना कवरं कमी बोललं तर त्याला बोलताच येत त्यांनी टकच मात्र पापण्या खाली हलत नाही. ते म्हणतात बोला का, ते म्हणजे बोला ना, ते बोला ना, म्हणजे त्याचा शब्द उठतात, पूर्णांग वायू झालेला आहे. म्हणून तुम्हाला पूर्णांग वायूमधून वाचायचं असेल, अर्धांग वायूमधून वाचायचं असेल तर बोधिसत्वांच्या कोणत्याच चळवळीसोबत गद्दारी करू नका. मग ती धार्मिक चळवळ असेल, शैक्षणिक चळवळ असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, का बाबाची धार्मिक चळवळ असेल, राजकीय चळवळ असेल, त्यासोबत गद्दारी करू नका. कारण बोधिसत्वासोबत केलेली गद्दारी इहलोकी पचत नाही, परलोकी मग ते म्हणतात इध नंदती पेच नंदती कत पुण्य उभयत नंदती. जो पुण्य इथं करतो तो इथेही सुखात राहतो, तो तिथेही सुखात राहतो, दोन्ही ठिकाणी सुद्धा तो सुखात नांदतो. म्हणून तुम्ही बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीचे जर शिलेदार बनायचं असेल,
जर तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर कुठल्याच प्रकारे तुम्ही स्वतः आणि इतरांना विकण्याचं कुठलंच काम करू नका. 5-10 कोटी रुपये दिले तर वस्त्या वस्त्यात जाऊन आपल्या विहाराला भीत बांधून दिली, आपल्या विहाराला हे दिलंय म्हणून अनेक भिक्षू कामाला लागलेत. अनेक भिक्षू सांगतात की तुम्हाला हे मिळवून देऊ, ते मिळवून देऊ, तुमची बदली करून देऊ. आणि असे लोक जर जे शासन प्रशासनामध्ये बाबासाहेबांच्या चळवळीला गद्दार झालेले शासन प्रशासन जर आणतील तर समजून घ्यायचं ते भिक्षू सुद्धा याचे तर माफ होणार नाही. आणि उपासकांनो ओळखण्याचं दुसरं लक्षण जे 22 प्रतिज्ञा म्हणणार नाही ओळखण्याचं पहिलं लक्षण. आणि तुम्हाला छोट्या मोठ्या विहाराच्या मूर्त्याच्या किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या किंवा पत्राच्या आमिष दाखवून भाजपाला मतदान करा असं सांगतील ओळखून घ्यायचं. हे दुसरं लक्षण ओळखण्याचं आहे. हे दुसरं लक्षण ओळखण्याचं हे RSSचे असू शकतात किंवा आपल्याकडे अतिलोभी असू शकतात. आणि उपासकांनो तुम्हाला हा सतर्कतेचा इशारा आज मी या ठिकाणी देतो. जास्त उपदेश काही करणार नाही, पण तुम्हाला एवढंच सांगेल की गुन्ह्या गोविंदान राहा, भांडण तंटा करू नका, वाद कटकटी करू नका, नवरा बायको झगडा करू नका, नवऱ्याला बायकोला मारू नका आणि बायकोला मार खायचं काम करू नका. त्याच्याने किती सोपं काम आहे का नाही? जर एवढंही करून जर समजा कदाचित नवरा मारत असेल आणि नवऱ्यानं असा हात उगारला तर आपल्या घरात असे बुद्ध आणि असे बाबासाहेब आणून ठेवा. नवऱ्यानं असा हात उगारला की लगेच अशा बुद्धाकडे जायचं, म्हणायचं नमो तसं, पाठीमागं जसं होईल तसं. काय मागं पाहायचंच नाही, पुढे वांताना सुरूच करायचे. कारण वांताना म्हणताना नवऱ्याला मारू वाटत नाही, ते पाहते वाटत बुकच नाही जाते, मागं पाहायचंच नाही. मी अनेक महिलांना सांगितलं म्हणजे बंदीची प्रयोग सक्सेस झाला म्हणे. पण बंदीची एक दिवस काय झालं म्हणे, एका महिलाचं मला फोन आला, बंदीची तुम्ही सांगितलं माझ्या नवऱ्याचे लाल लाल डोळे झाले आणि दाटवट खाल्ली तर मी पोर आहे म्हणलं हवामान खातं बघडे चला पळा. आम्ही विहार लोक जाऊच तर बाबाने 1 लाख मारली म्हणलं. मग पुढं काय केलं म्हणे, मी कणत कुठं सुरूच केलं बुद्धाने मार तर बंद झाला पण कमराचं थांब्याला म्हणलं ते मी थांबा म्हणलं टेन्शन घेऊ नका थांबते म्हणलं. तर अनेक जणांचे मार्ग बंद झालेले आहेत, अनेक जणांचे झालेले आहेत, पण हा धम्माचा मार्ग त्यांनी स्वीकारल्यामुळं हे मंगल होत आहे. म्हणून माय मावल्यांनो तुमच्या संसाराचा पाया काय आहे? तुमच्या संसाराचा पाया आहे विश्वास. तुमच्या संसाराचा पाया आहे विश्वास. तुमच्या संसाराच्या भीती आहेत सहनशीलता आणि तुमच्या संसाराचं छेद आहे क्षमाशीलता. म्हणून तुम्ही संसारामध्ये तुम्ही विश्वास पात्र करा. विश्वास पात्र कधी येईल तर म्हणून आपल्या पतीसोबत कधी धोका करू नका, आपल्या पत्नीसोबत कधी धोका करू नका. आपली पत्नी तिलाच तुम्ही देवी समजा, तिलाच तुम्ही हिरोईन समजा. आणि दुसरी किती सुंदर दिसली तर मोठी दिसली तर म्हणायचं ही आपली आई आहे, बराबरीची दिसली तर म्हणायचं ही बहिणीसारखी आहे, लहानी दिसली तर म्हणायचं ही तर आपली चिंटी आहे, ही तर आपली पिंकी आहे, ही तर आपली बबली आहे असं म्हणायचं. पण आपली पत्नी जर दिसली तर म्हणायचं ही माझी हेमा मालिनी आहे, ही माझी ऐश्वर्या राय आहे, ही माझी सुस्मिता सेन आहे किंवा माझी दीपिका पादुकोण आहे. आता नवीन पोरीचं नाव मला माहिती आहे. आता काय करावं? मी लहानपणी आमच्याकडे पैसेच नसायचे हो. आल्याबरोबर म्हणते म्हणलं मी जीवनात कधीच बाल्कनी पाहिली नाही, आज जाऊन पाहू का वर. आम्ही गेलोच नाही बाल्कनीत कधी, मी अजून सरकच पाहिली नाही. आम्ही आमचं सगळं जीवनीच्यात घालवलंय. आम्हाला कसं करावं काय करावं आमचं खेळण्या कुदण्याचं सगळं वय चिवरात गेलंय. एवढं तरी का की खरंच भिक्षू संघाने खूप मोठा त्याग केलेला आहे. घरदारा मायबाप सगळे सोडले, तुम्हालाच मायबाप समजतात. आणि अनेक अशा ज्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या त्याही आम्हाला कधी पाहायला भेटल्या नाही, कधी पिक्चर पाहायला भेटले नाही. आणि चुकून बुकून 1-2 पाहायला भेटले तर आम्हाला बाल्कनीच भेटली नाही. मी किती वेळची बाल्कनीच पाहू लागलो, मला वाटलं का जावाच काढून. मी गेलोच नाही बाल्कनीत अजून, असं नाही केलं नाही. पण थोड्या टायमात मी जाऊन पाहणार आहे वर कसं असते, कसं दिसते, तिथून कसं दिसते इकडं. म्हणजे पहा आता किती कमाल आहे. तुम्ही काय जीवन जगले, तुम्ही काय खाता. आम्हाला जे भेटलं ते आम्ही खाल्लं, जे भेटल ते आम्ही खातो. ऐकले तरी लोक म्हणतात की भंतीच्या असे गुबू काढून दिसतात. आता काय आम्ही बारीक बळजबरी टेन्शन घ्या. अरे भिक्षू हा प्रसन्न असतो, भिक्षू हा आनंदी असतो. म्हणून भिक्षू हा नेहमी खुश दिसतो, प्रसन्न दिसतो. त्याच्याकडे काही नाही, त्याच्याकडे सर्व काय आहे. आणि ज्याच्याकडे सगळं काय आहे तरी त्याचे तोंड पोतारल्यासारखी आहे. तो कसं काय पोतारले, भीतीचा पोपडाच पडणार आहे. बघा ना मेकअप केलेल्या महिला अशा टेन्शन मध्ये दिसतात. म्हणलं काय भारताचं सरकार तुमच्या ठेवून दिलं काय म्हणलं, काऊन एवढ्या टेन्शन मध्ये आल्या. मोदीचं काय फोन आला का काय नाही म्हणे बाबा. मग असं करून हा खराब झाला म्हणलं बिंदास राहा, मला आनंदी राहा. कारण तुम्ही आपल्या पत्नीला समजायचं की हीच माझी पत्नी ऐश्वर्या राय आहे. आणि दुसरी किती लंका नाकाची दिसली तर मला त्याच्या नाकात जास्त शेपूर आहे. काय करायचं आपल्याला कधी संपलाय घर आहे का नाही. आणि कसाही आपला पती पाहिला तर म्हणायचं हाच माझा राजेश खन्ना आहे, हाच माझा अमिताभ बच्चन आहे, हाच माझा काय अक्करकोटे कोणी ऋतिक रोशन आहे, हाच माझा ऋतिक रोशन आहे म्हणायचं. जे काय असेल ते. सलमान खान म्हणा त्यांना
त्याच्यामुळं आपल्या आसपतीला हिरो समजा, दुसरा मोठा दिसला म्हणा हेच आपल्या बाबासारखा आहे, बराबरीचा म्हणा आपल्या दादासारखा आहे, लहान दिसला म्हणा आपल्या चिकू सारखा आहे, आपल्या पिंट्यासारखा आहे, आपल्या बबल्यासारखा आहे. बस इतकं साधं जीवन जगायचंय, बिनधास्तपणे जीवन जगता येते, नेहमी प्रसन्न राहतात. म्हणून माय माऊल्यांनो हे बघा, मला एका माऊलीनं आमच्या ज्ञानज्योती भंतेजीची खूप चांगली उपासिका आहे, बिचारी मराठा जातीची आहे, पण मला माहितीच नाही. मला म्हणे परित्राण पाठ आले या. मला वाटलं बा परित्राण पाठ आपल्याच महिला घेतात का? मी त्याच्या घरी गेलो, परित्राण पाठ घेतला, बुद्धाची एवढीच मूर्ती. म्हणलं बाबा असं असली काय करायचे? पण दान तर भरपूर येणं म्हणलं, दान भरपूर होतं. आम्ही दानाकडेच पाहिलं, पहिलं कळत नव्हतं, आम्ही दानाकडेच पाहायचो. कधी कधी असं होते, काय करा आता काही पावडत नाही, आता सोनं चांदी पावडत नाही. आता मला लोकांनी जवळजवळ 1.5 किलो सोनं दिले, माझ्याकडे 1.5 किलो सोनं आहे, पण अंगावर नाही करत, अंगावर नाही. खरं सांगतो शपथ, आता तुम्ही हात लावू पाहता काय सांगतो, आपण सोनं घालत नाही, सोनं घालून नाही. पण बुद्धाची मूर्ती बनवायसाठी मला 22 किलो सोनं पाहिजे, आता 1.5 किलो आलाय, चांदी 2 किलो आली, चांदी बी भरपूर पाहिजे. आणि जवळ जगातली सर्वात मोठी मूर्ती बनवण्याचं मी अधिकार केलेला आहे. भंतेजीची मैत्री आहे. आणि उपासक उपासक हे आपलं वैभव आपण उभं करूया. भारतामध्ये जोपर्यंत आपलं भिक्षापात्र, आपलं चिवर आणि आपलं वैभव राहतंय तोपर्यंत बुद्ध शासन प्रस्थापित होणार नाही. म्हणून मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळे, जीवनात सुख आले भीमा तुझ्यामुळे. अरे मग जर मातीचे सोने झाले भीमामुळे, तर मग आपल्या देशात बी बुद्धाची मूर्ती, बुद्धाच्या मूर्तीचे डोळे का बरं सोन्याचे नसावेत? आणि म्हणून आपण सुद्धा सुंदर पद्धतीने बुद्धाचा चेहरा सोन्याच्या बनवण्यासाठी अधिष्ठान संकल्प करा. मग अशी पण एक आई देऊन गेली सोनं बिनं. काही लोक माझं प्रवचन ऐकलं तर कानातच काढतात, कोणी नाकातच काढतात, कोणी गळ्यातलं काढतात. आम्ही सगळं सोनं लगेच स्वीकारतो, फक्त नाकातलं पुसून आणा, फक्त एवढंच म्हणतो. बाकी आणि काय करावं, कडकोड देतात, आम्ही त्याला हातही लावत नाही. पण अनेक मी भगवान बुद्धाच्या आस्त्या, बाबासाहेबांच्या आस्त्या सोन्यात ठेवल्यात, हिऱ्यात ठेवल्यात. माय माऊल्यांनो खरंच सांगतो तुम्हाला, भिक्षू संघांनी हा सगळा त्याग केलाय. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी पाहिल्या नाही, काय पाहिल्या नाही. मला शिवलिंगे गेलं तरी भंतेजी म्हणे तू सर्कस पाहिली नाही, आता चालतो पाहायला. म्हणलं आता काय पाहिला, लहानपणी पाहिली नाही, लहानपणी आपण काहीच हे केलं नाही. तुम्ही जीवनामध्ये काय 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 सुख अनुभव करता. अरे तो सगळाच पैसा जर तुम्ही थोडा बहुत इकडे लावला तर बौद्ध धर्माचं वैभव पुन्हा एकदा इथे उभं राहील. आणि एवढं सुंदर उभं राहील की जग त्याच्याकडे सुंदरसे डोळे वाचून पाहिजे आणि आपल्या बाबाचा गौरव करत राहील. त्याला भीमस्तुती म्हणतात, त्याला भीमस्मरण म्हणतात. आणि म्हणून भीमस्तुती आणि भीमस्मरण जर तुम्हाला म्हणत असेल तर त्या इंग्रज सरांनी बनवलेल्या त्या कवितेच्या हट्टात जाऊ नका, दिव्य परमरत्न तुमच्या हातात जाऊ नका. भीमस्तुती भीमस्मरण म्हणजे ते की इथं भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक संघ, उपासिका संघ हे चारही संघ प्रबलरित्या आपले शील, आपले कर्तव्य नीट पालन करून धर्माचा प्रचार, हा बाबाचा रथ नीट पुढे घेऊन जातील. असं संघ बनवणं तेच बाबासाहेबांचं स्मरण आहे, स्तुती आहे. आणि म्हणून आपण तशी बाबासाहेबांची स्तुती कराल अशी मी अपेक्षा करतो. आणि उपासक उपासिकांनो, नवरा बायको भांडण करू नका, तंटेवाद कटकट करू नका आणि दान देण्यास मागे करू नका. जेव्हा दान देण्याची संधी उत्पन्न झाली तेव्हा दिली पाहिजे. सोनं नाणं. मी अनेक लोकांना आवाहन करू लागलो की मी प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे, प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. तुमच्या जिल्ह्यात जेव्हा येईल तेव्हा सांगेन की तुमच्या जिल्ह्यात येत आहे, तर तेव्हा तुम्ही काय करायचं, तुम्हाला निरोप भेटला की कपाटात इकडे तिकडे सोनं पटापटा करायचं, नाकावर घालून घ्यायचं. कारण की जेव्हा बिना घातल्याचं दिलं तर नाही टेन्शन येईल. ऐका नाही माय घातलं बी नाही त्याच्या अगोदर घालून घ्या, पटापटा काढायला लागतात. कारण तुम्हाला द्यावाच लागणार आज ना उद्या परवा. कारण मला माहिती आहे जे लोक आता देणार नाहीत, जेव्हा मूर्तीचं काम सुरू होईल तेव्हा एक पार्ट दिसणं सुरू होईल, तेव्हा त्याला घरात झोप येणार नाही, दचकून उठील. जसं माझी आई, तिला मी जीवनभर रोज तिच्या गळ्यातलं सोनं मागायचो, ती रोज नाही म्हणायची. तिच्या समोर रोज लोक विहारात येऊन द्यायचे, पण माझी आई नाहीच म्हणायची. पण मरायच्या 1 महिना अगोदर तिला का कुणास ठाऊक असं उत्पन्न झालं, गळ्यातलं चक्र काढलं, मला बोलवलं, जवळ बोलवलं, हात पुढं करा म्हणे आणि माझ्या हातात असं दंडन ठेवलं. म्हणे घ्या म्हणे, आज मला उत्पन्न झालं. मला का होत म्हणे, स्वप्नामध्येच आलं होतं म्हणे. आम्हाला बुद्ध सापडा झाला, हो म्हणे बुद्ध आले म्हणे, लय मोठी मूर्ती बनवू लागली म्हणे तुम्ही. म्हणलं हो का? आणि खरंच मी बनवली, एक बनवली पण तिथं पगोड्याच्या खाली. तर म्हणलं तुला ही दिसली का? तिला नेऊन दाखवलं. तर मग तिने मात्र गळ्यातलं दिलं. आणि मरण्याच्या दिवशी सुद्धा हाताच्या डंच्या चांदीच्या देऊन माझी आई मरण पावली. तिने काही सोबत नाही दिलं, कोणाला दिलं नाही. तर जे इतक्या भावाचे पण असतात, जीवनभर माझ्या आईने 20 रुपयापेक्षा कोणाला जास्त दान नाही दिलं. आणि केळी जर आणल्या सगळ्या भंतीजीत मला शोधायची, सगळ्या भंतीजीला विचारायची कुठे म्हणजे मी. आणि एकदम ही याची मलाच केळी द्यायची. म्हणलं तू काय भंतीजीला देत नाही, कारण तुझ्या पोराला शोधून मला किती म्हणलं. द्यायचे असले तर मोठ्या भंतीजीला दे ना. तर मग तुम्ही भंतीजी चेतना म्हणे. म्हणलं मी भंतीजी पण तू पोराला म्हणून देतीस, तू भंतीजीला म्हणून दे एकदा.
आणि मग माझ्या आईने नंतर हळूहळू त्याला सेवे केलं. मरण्याच्या अगोदर पूज्य ज्ञानज्योतीजी महादेव यांच्या शुभ आशीर्वाद तिला लागला आणि सुंदर पद्धतीने तिला आहार बी केला. आणि मरण्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी माझ्या आईचं कार्तिक पौर्णिमेला मरण झालं. इतकं सुंदर मरण झालं की तिला काही त्रास नाही झाला आणि तिनं सुंदर पद्धतीने पुण्यकर्म केलं. हे करता येतं, हे सत्कर्म करता येतं. माझ्या बाबाचं आईचं ठरलं की जे कोणी मरण दुसऱ्याने भिक्षू व्हायचं. माझी आई मरून गेली. माझे वडील आता चिवरात आहेत, 92 वर्ष वय आहे. चिवरात आहे, त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. रोज सकाळी 5 ला उठतात, 1-2 घंटे ध्यान करतात, सगळ्या सूत्रपठण करतात. त्यांचं धम्मचक्र पौतन महासती पुराण लय गाथा पाठ आहे आणि सगळं सकाळ संध्याकाळ सूत्रपाठ करतात. रोज उपदेश करतात आणि संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रोज येणाऱ्या सगळ्या पोरांना बिस्किट केली आणि सगळे फळं वाटतात. रोज पुण्य करतात. मी म्हटलं बाबा तुमची कशी दुर्गती होईल. आणि त्यांनी जेवढी शेती कमवली होती ती सगळी शेती विकली आणि सगळे पैसे भिक्खू संघाला देऊन टाकले. एवढं मोठं काम केलं तर त्या लोकांचं मरण कशाला वाईट होईल. म्हणून उपासकांनो पुण्यकर्म करत राहा. ही सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे. म्हणून तुम्हाला ती मागाशी गाथा म्हणली की दुसऱ्याने काय केले, दुसऱ्याने काय नाही केले, दुसऱ्याने काय करायला पाहिजे हा विचार करून मानव जीव वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः काय केले, मी काय करायला पाहिजे आणि मी काय नाही केले याचा विचार करून आपलं जीवन सफल केलं पाहिजे. शेवटी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सांगतो की पती पत्नी जर आता एवढं विश्वासावर असलं पाहिजे आणि कळत नकळत घरामधून कोणाबद्दल बी काही घडलं तर तुमच्यामध्ये सहनशीलता असली पाहिजे. बघा, कारण सहनशीलता ही भिंती आहे. कारण सगळा छत त्या भीतीवर टिकून आहे. म्हणून तुमच्याकडे विश्वास नावाचा पाया असला पाहिजे, सहनशील नावाच्या भीती असल्या पाहिजे आणि क्षमाशील नावाचं छत असलं पाहिजे. ज्याचा पाया चांगला आहे, भिंती चांगल्या आहे, छत चांगलं आहे, त्याचा ग्रहमंगल प्रवेश चांगला होतो. तसं तुमच्या संसारात जर विश्वास नावाचा पाया आहे, सहनशील नावाच्या भीती आहे आणि क्षमाशील नावाचं छत आहे तर तुमचा निब्बाण प्रवेश सुखानं होईल. आणि उपासकांनो तुम्ही या 3 गोष्टी जीवनात धारण करा. म्हणून मी तुम्हाला आजच्या प्रसंगी एवढं सांगतो, चुकून जर कोणा नवरा बायकोचं सासऱ्याचं घरात काही भांडण असेल तर 2 मिनिटांमध्ये एक कला शिकून देतो, एक विधी शिकून देतो, ती तुम्ही उतरवा आणि नंतर मग मी धम्मोपदेश समाप्त करतो. भांडण होत असेल ते एक सोपं काम करा. याचे प्रयोग लय महिलांनी केले, लय फोन आले मला. जर घरात भांडण होत असेल, तंटा होत असेल, नवरा मारकंडा असेल तर एक काम करायचं, रोज आपल्या घरी नवरा घरी येण्याच्या 15 मिनिटं अगोदर आपल्या घराच्या दारी पाट टाकायचा आणि बकेट भरून पाणी घ्यायचं आणि नवऱ्याची 15 मिनिटं अगोदर वाट पाहायची. नवरा येण्याच्या अगोदर प्रसन्न चेहरा ठेवायचा. चेहरा प्रसन्न ठेवणं लय गरजेचं आहे. नाही तर काही महिला दरवाजातच नवरा आल्याबरोबर अशा त्याच्यावर रागवतात, कधी आणतावं मग काय मेल्यावर आणता का काय, असं बाहेर पडून जाते, भीतीच वाढते. म्हणून सर्वात जास्त भीती माणसाला आहे. कोणामुळं पाहू आता. आणि सर्वात जास्त महिला विधवा आहेत का माणसं विधुर आहेत? महिला जास्त विधवा आहेत. माणसं गेली काऊन गेल्या तुम्ही विचार करा. सर्वात जास्त अटॅक कोणाला येतोय, महिला येतोय का माणसाला येतोय? माणसाने येतोय. कोणामुळं पाहू आता. मी कशाला बोलू, पुढच्या वेळेस बोलवायचं राहू दे. काय करायचं आलं तर खरं सांगून जावं. म्हणून उपासिकांनो तुमच्या हातात संसाराची दोरी, तुम्ही संसार सुखाचा करू शकता. पण आता आपल्या मावल्यामुळं कितीतरी दीर्घायू माणसं झालेत, आता कितीतरी सुखान झालेत आणि शेवटपर्यंत आनंदाने राहतात. म्हणून बकेटीत पाणी घ्यायचं, पण एक ध्यानात ठेवायचं, हिवाळ्याचे दिवस असेल तर पाणी गरम आणि उन्हाळ्याचे दिवस असेल तर पाणी थंड आणि पावसाळ्याचे दिवस असेल तर पाणी मध्यम, नाही तर भांडण इथं सुरू होते. ध्यानात ठेवायचं आणि पाठ आणि नवरा आला की लगेच हात जोडायचे आणि म्हणायचं स्वामी या, स्वामी या, स्वामी या म्हणायचं. स्वामीला पाठावर उभं करायचं, स्वामीचे पाय धुवून द्यायचे, स्वामीचे पाय पुसून द्यायचे आणि संध्याकाळी जे आपले म्हातारे सासू सासरे आहेत त्यांना तेल लावून मालिश करून मग झोपायचं. असं तथागत विशाखाला सांगतात. त्या घरात वाद भांडण होत नाही. 10 मध्ये हे एक गोष्ट सांगतात, त्या घरात भांडण होत नाही. मी हे प्रवचन सांगितल्यानंतर खाली गेल्याबरोबर एक महिला आली, भंतीजी तुमचं मला लय पटलं, पण तसं करायला नवरा आणि सासू सासरे गुणी पाहिजेत ना म्हणे. नवीन शंका काढली. म्हणलं बघ, गुणी असो का दुर्गुणी असो, बुद्ध म्हणतात करा. बुद्धांना काय लिहिलं नाही तिथं की गुणीच करा, दुर्गतीला जाऊ द्या. तर म्हणलं बघ, बुद्ध म्हणतात करायचं करा. ते झाल्यावर दुसरी आली, अहो ते म्हणे भंतीजी गुणी तर सोडा, पण पेनर असलं त्याचं काय करा सांगा म्हणे. आता मी म्हटलं बघ, पेनर असला तरी म्हणा स्वामी या 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 आणि कमी त्या स्वामी वकले स्वामी पडले स्वामी धरा उचला असं म्हणून जे काय करायचे स्वामी कर म्हणून करा. पाहता तरी काय होते. एक महिला माझ्याकडे आली म्हणे, भंतीजी तुम्ही म्हणतात तर करतेच म्हणे. आता करतेच म्हणे. लग्न झाल्यापासून ते रोज पिते आणि मी रोज शिव्या देते. होत्या नव्हत्या माहेरच्या सगळ्या शिव्या देऊन झाल्या, माहेरावरून आणलेल्या सगळ्या शिव्या देऊन झाल्यात. ज्या गावाला जाते त्या गावात 2 शिव्या शिकून येते, याला देते. नवऱ्याला सगळ्या शिव्या देऊन झाल्या, आता माझ्या पाठ बी नाही राहिल्या. पण तुम्ही म्हणता तर उद्या पाठीभर करून बघते पाणी घेतले पाय घेते म्हणजे पाहू काय होते. आणि नवऱ्याला माहीतच नाही घरी काय प्रयोग होणार आहे. बिचारा पिऊन भांगडा खेळत आला
आणि हिनं बिचारीने माझं ऐकलं आणि खरंच बकेटीत पाणी घेतलं आणि नवरा जवळ आला तर लगेच हात जोडले आणि म्हणे स्वामी या स्वामी या असं म्हणल्याबरोबर ते चिंग पळूनच गेले. असं पळालं त्याला वाटलं दुसऱ्याच्याच घरी आलो का काय नाही, कारण आपल्या घरी रोज शिव्या भेटतात, त्याला वाटलं दुसऱ्याच्या घरी की असं पळालं नाही पळालं. बायको म्हणे धरा 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 त्याला सांगा की आपलंच घरी आपलंच घरी नका घेऊ. त्याला पुढं धरून आणलं त्याचे पाय बी धुतले त्याच्या आरती उतरली आणि पाय दाबता दाबता मग सगळीच उतरून गेली. ते मनातच विचार पडला की असं काऊन सुरू आहे. 2 दिवस त्यानं मुखाट्यानं हातपाय धुऊ दिले. 3ऱ्या दिवशी निम्म्या रात्री हळू उठलं आणि लहान्या पोराला उठवलं. 2-3 दिवसापासून माझे हातपाय धुणं सुरू आहे. तर डॉक्टरनं मला काय जायचं निरोप दिला का काय म्हणे, काही झालं नाही का काय म्हणे, काऊन करू लागले असे. ते म्हणे नाही पप्पा तुम्ही काही मारणार नाही, टेन्शन घेऊ नका, ते भंतीजी आहेत म्हणे. त्या भंतीजीनं मम्मीला सांगितलं असं करा म्हणे. त्याच्या लक्षात आलं की भंतीजीनं नक्की माझ्या दारूमुळेच सांगितलं असं. त्या बिचाऱ्यानं दारू सोडून गेली. ते सीधं घरी येते. मित्र म्हणले दारू प्यायला चालतं. नाही पप्पा माझी पत्नी 15 मिनिटापासून दारू उभी आहे, बाहेर उभी आहे, वाट पाहत असं माझी सिलिपिले बाहेर उभी आहे. ते सीधं घरी येते. ती आईने मला सांगितलं भंतेजी आमचं घर चांगलं झालं, बँकेत आमचे 10,000 रुपये बी झाले, माझ्या नवऱ्याने दारू सोडली, दाखवू का 10,000 रुपये. नका दाखवू आपलं दाखवायचं. बघा एका दुर्गुणी पतीचे दुर्गुण एका सद्गुणी पतीनं दूर केले. किती ताकद आहे ऐका नाही सद्गुणामध्ये. म्हणून अशा सद्गुणी बना, असं गुणवान बना. आणि म्हणून अशा अनेक महिला गुणवान बनल्या. पण मी एक माऊली पाहिली, ती नवऱ्याला रोज भांडत होती. मी विद्यार्थी होतो, पाहतो रोज भांडत होती. भांडता भिक्षू झालो तरी तेच भांडण सुरूच. एक दिवस त्याचा नवरा गेला मरून, त्या आईचा नवरा गेला मरून. आणि मेल्यानंतर सगळे लोक आले. आम्हा भंतीजीला बी 8-10 जणांना बोलवलं आणि भंतीजी खुर्च्या टाकून बसले आणि ती आई त्या मेलेल्या नवऱ्याच्या मड्याजवळ बसली. बघा मेल्यावर बी भांडण सुरूच. आता मेलेल्या नवऱ्यावर काय भांडण, जिवंतपणे ठीक होतं, पण मेलेल्या नवऱ्या सगळं बी भांडण सुरूच. ती आई त्या मड्याजवळ बसली आणि पोरी आल्याबरोबर म्हणे पोरी हो तुमचा बाप ऐकत नव्हता ना आणि गोळ्या वेळेवर घेत नव्हता ना आणि ज्या गावाला जाऊ नको म्हटलं त्याच गावाला गेला ना वरतोंड करून मेला ना. मी म्हणलं आई रडले का भांडणे, म्हणजे किती कठीण काम आहे. जिवंतपणी तर भांडल्या पण आता मेल्यावर कोण भांडता. भांडू घेतलं. बरं ती पोरी गेल्या. मग पोरी गेल्यानंतर मग काय झालं, मग आले नंदा. त्या नंदाला पाहिल्याबरोबर म्हणे आत्ता आल्या का. जेव्हा निरोप दिला तेव्हा नाही आल्या, आता काय कापूस येत तेव्हा द्या का आणि पैशाच्या गड्ड्या मोजत वाट्या ना आणि आता येऊन काय भाऊ जिवंत होईल का. आणि म्हणे उठा ना बहिणी आल्या, थोडे 2 शब्द बोला ना. पहा खरंच जर भाऊ बोलला आता काय म्हणून पुन्हा मेला बरं झालं का. असं भांडू घेतलं नंदाला. बरं नंदाला भांडल्या पण नंदा मोठ्या कलाकार त्या बी दरवाजातून भांडतच आल्या. त्या म्हणे दादा उठ रे आणि फक्त 2च शब्द बोलणारे. तुला 3 महिन्यापासून एक जण टाकून गेली होती ना, तू एक खायचे लय आबळ केली रे आणि तेव्हानं तुला उचलायची आई होती तिला काहून नाही उचललं. असं म्हणल्या बरोबर मी भंतीजीला म्हणलं बॅगा घ्या पटापटा आणि या दरवाजात चला म्हटलं, इथं भांडण होणार आहे. आणि भांडण होता युद्ध होणार आहे म्हणलं. नेमकेच लागारे पेटलेच म्हणलं आता काय तुमचं युद्ध होतंय, या काठी आपल्याला लागायची म्हणलं इथं. आता झिटी तर काय धरल्या जाते आपल्याला काहीच नाही बोल काय ते झिट्या धरती आपलं काय धरा आपलं डोक्याला केसच आहे काय पण आपण चला म्हणलं बाई काय खरं नाही. बघा भांडू घेतलं. नंदाने यायला भांडले, त्या यायला भांडल्या. मग आला इवाई आला. इवाईला पाहिल्याबरोबर काय म्हणे आता आले का, किती निरप दिले तुम्हाला, निरपावर निरप दिले आणि एकदा बी नाही आले. जर मधात एकदा घेऊन गेले असते तर तुमच्या काय मिशा गळून पडलेल्या असत्या. त्याला होत्या मिशा, त्याला मिशा झाकल्या असत्या. मिशा होत्या बाई आमच्या घरी जेव्हा नाही तेव्हा आले, मिशा बुडून तो खाऊ गेले पण निरोप गेला तरी आले नाही. तो मिशा झाकू बेजार निवाई गेला तिकडं. मग आला पोरग बोलाल म्हणे का रे आता आला का, जेव्हा बापाला गरज होती तेव्हा नाही आला रे आणि एवढ्या दिवस काय तू बायकोच्या खोंगल्याचा बसला असं म्हणलं. ते पोरग चेक करूनच गेलं म्हणजे मी डायरेक्ट कसं मुभीतच येतो म्हणजे म्हातारी खिचली म्हणजे आता सगळ्याला भांडू घेतलं. मग माझ्याकडे पाहून म्हणे भंतीजी तुम्हाला एक सांगू का. म्हणलं सांगा बा. आता सगळे सुटले 4-5 शिवा द्या म्हणलं आम्हाला. आता भंतीजीला आम्हीच राहिलो म्हणलं आता सगळे झाले आम्हीच उरलो. तर नाही म्हणे भंतेजी तुम्हाला काय शिवा देऊ बापा, महाराजा लय चांगला होता. म्हणलं आम्ही कधी म्हणलं खराब होता, तुम्ही कोणाला कुठून तुला लागलं म्हणलं, आम्ही तर काही बोललोच नाही अजून. नवऱ्याकडे पाहू म्हणे भंतेजी माझा राजा लय चांगला होता हो,
नाही नाही म्हणलं तर मला कपडे घेतले हो, आणि मागच्याच महिन्यात भंतीजी मला एवढं सोनं केलं व, आता मी या सोन्याचं काय करू? मग खरं सोनं गेलं व भंतीजी, मी या सोन्याचं काय करू? मी म्हणलं आम्हाला देऊन टाका. म्हणून बसा, आता तुम्ही म्हणलं काय करू? आम्ही तिकडे मूर्ती बनवू लागलो म्हणून म्हणलं बाबा देऊन टाका. असं भाडू घेतलं. म्हणून कधी असं भांडण केलं नाही पाहिजे. भांडण करता करू नये, वाद करू नये. गुन्ह्या गोविंदाने वागा. जे तरुण पोरं पोरी आहेत त्यांनी जपानी भाषा शिकणं सुरू करा. येत्या 4-5 वर्षामध्ये जपानमध्ये 10 लाख पोरापोरी नोकऱ्या लागणार आहे. मोदी युगीची तयारी आहे. बौद्ध धर्माचे सर्टिफिकेट हिंदू धर्मातल्या त्यांच्या लोकांना देऊन त्यांनाच बौद्ध दाखवून त्यांना नोकऱ्या देण्याची तयारी सुरू आहे. 35 लोकांना बौद्ध धर्माचं सर्टिफिकेट दाखवून त्यांनी सगळे व्यापार व्यवसाय भारतात आणले. जपानच्या लोकांना माहित नाही. ते बौद्ध धर्माचे सर्टिफिकेट दुसऱ्या जातीच्या लोकांनी मोठे मोठे व्यापार सुरू केलेले आहेत. 5,000 करोड रुपये वाराणसीच्या नावावर आणले, पण वाराणसी नाही काशी डेव्हलप केली. म्हणून सगळ्या बौद्धांचा पैसा मिळवण्यासाठी मोदी सगळ्या भारतात जगात फिरत आहे. बौद्धांना तिकडं बौद्ध दाखवत आहे, ढोल वाजवत आहे, ध्यान करत आहे, नाना प्रकारचे नाटक करत आहे. मागच्या वर्षी मी श्रीलंकेला गेलो, जिथे गेलो तिथं लोक म्हणे कधी हा मोदी आके गया, वो बुद्धिस्ट पंतप्रधान आहे. म्हणलं बुद्धिस्ट कुछ नाही, वो सब दिखावट आहे. तिकडून बौद्धांचा पैसा आणणं सुरू आहे आणि बौद्ध धर्माच्या विरोधात काम सुरू आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा टॅक्सचा पैसा कुंभमेळ्यावर विनाकारण खर्च करणं सुरू आहे. तुम्ही जागृतीचे विस्तृत देऊ नका. म्हणून सगळेजण जागृत राहा, येत्या काळामध्ये सजग राहा. त्याच्यातच आपलं सगळ्यांचं कल्याण आहे. आणि म्हणून मी धम्ममय भारत मिशन सुरू केलेलं आहे. फक्त 1 रुपया दान, वर्षाला 365 रुपये, मुठभर धान्य. त्याच्यामध्ये तुम्ही 27-28 लाख रुपयाचा पगोडा मी बनवला. 7.5 एकर जमीन पण विकत घेतली. औरंगाबादला नक्की भेट द्या. आणि तिथे इंग्लिश मीडियमची शाळा लवकर सुरू होणार आहे. तर आपणही तिच्यामध्ये सहकार्य करा. बंदीजीने घेतलेल्या जागेसाठी सहकार्य करा. आपल्या इथं त्र्यंबकेश्वरला बंदीजीनं मोठं कार्य हातात घेतलंय. ज्ञानज्योती बंदीजींनी तिकडे सुद्धा मोठं कार्य हातात घेतलंय. सर्वतोपरी जे थेर परंपरेचं काम करणारे भिक्षू संघ आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहा आणि आपलं मंगल करून घ्या. आणि बाबासाहेबांचा भारत बौद्धमय करण्याचा, विश्व धर्मराज्य करण्याचा जो सम्यक संकल्प आहे ते पूर्ण करा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. चक्रवाले